जागतिक वारसा दिनाच्या निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी मी इंटॅक्ट सोलापूर चॅप्टर व श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे पदाधिकारी यांना मंचावर येण्याची विनंती करते. डॉक्टर श्रीकांत येळेगावकर अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह डॉक्टर नभा काकडे, तसेच इंटॅक्ट सोलापूर चॅप्टरचे समन्वयक डॉक्टर नरेंद्र काटीकर, आर्किटेक्ट श्वेता कोठावळे, सहसमन्वयक इंटॅक्ट सोलापूर चॅप्टर, तसेच प्रमुख व्याख्यात्या डॉक्टर मंजिरी भालेराव यांना देखील मंचावर आमंत्रित करते. स्वर्गीय आनंद कुंभार सोलापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक. इतिहास किंवा तथा अनुषंगिक असे कोणतेही लौकिक शिक्षण औपचारिकरित्या त्यांनी घेतलेले नसून देखील जो अद्वितीय, अनमोल व विपुल असा इतिहास संशोधनाचा करून ठेवलेला ठेवा आपल्यासाठी दिला आहे, ते या वाचनालयाच्या म्हणजेच हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सभासद तथा कार्यकारिणी सदस्य देखील होते. अशा या इतिहास संशोधक विभूतीला आपण आदरांजली वाहण्यासाठी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते. तसेच आनंद कुंभार सरांच्या कुटुंबियांना देखील मंचावर आमंत्रित करते. वारसा म्हणजे केवळ दगड मातीच्या वास्तू नव्हे, तर त्या वास्तूंमध्ये गुंफलेली आपल्या पूर्वजांची स्वप्ने, संघर्ष आणि मूल्यांची अखंड परंपरा होय. या अनमोल वारशाच्या जतनासाठी कार्यरत असलेली संस्था म्हणजे इंटॅक्ट, जी आपल्या सांस्कृतिक वारसाचे रक्षण करण्यासाठी एका दीपस्तंभासारखी उभी आहे. इंटॅक्ट सोलापूर चॅप्टर हे त्या दीपस्तंभाचे तेजस्वी किरण असून स्थानिक स्तरावर वारसा संवर्धनाची चेतना जागवण्याचे कार्य निष्ठेने पार पाडत आहे. सोलापुरातील थोर इतिहास संशोधक स्वर्गीय आनंद कुंभार यांच्या स्मरणार्थ इतिहास संशोधन या विषयाला अनुसरून एक एकल व्याख्यानमालेचं आयोजन गतवर्षीपासून सुरू झालेलं आहे. यंदाचं हे दुसरं वर्ष. आजच्या वक्त्या डॉक्टर मंजिरी भालेराव. त्यांचा विषय आहे महाराष्ट्रातील बौद्ध लेणी व त्यांचे महत्त्व. स्वागत ही केवळ औपचारिकता नसून ती मनाच्या उंबरठ्यावरून व्यक्त होणारी आत्मीयतेची सुवासिक फुले असतात. इंटॅक्ट सोलापूर चॅप्टरच्या विचारातून आणि कार्यातूनच या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला आहे. या ज्ञानयज्ञाच्या प्रारंभी मी अत्यंत आदरपूर्वक आमंत्रित करते या उपक्रमाचे संयोजक प्राध्यापक नरेंद्र काटीकर सर यांना. सर, आपण आपल्या स्वागतपर मनोगताने या सोहळ्याची सुरुवात करावी ही विनंती. नमस्कार, शुभ संध्या. आजच्या या जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित थोर सुप्रसिद्ध इतिहास संशोधक, पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर मंजिरी भालेराव, ज्या या वास्तूमध्ये ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे, सर्व सोलापूरकरांचं भौतिक भूक भागवणारं वाचनालय, त्याचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, प्रमुख कार्यवाह डॉक्टर नभाताई काकडे, आमच्या संस्थेच्या सहसमन्वयिका आर्किटेक्ट श्वेता कोठावळे, समोर उपस्थित सोलापूरकर वासीय इतिहासप्रेमी बंधू भगिनींनो. खरं पाहता वेगवेगळ्या उद्दिष्टांना घेऊन, विषयांना घेऊन व्याख्यानमालेचं किंबहुना साहित्यिक कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. परंतु ज्या व्यक्तीने
आयुष्यभर एका विषयाला अनुसरून कार्य केलं, त्याची स्मृती जागवण्याच्या बरोबरच त्यांनी जे कार्य केलं, ज्या विषयाला धरून केलं, त्याच्या अनुसरून विषय घेऊन एक व्याख्यानाचं आयोजन करणं, अशी भूमिका इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणजेच इंटॅक सोलापूर चॅप्टरनं गतवर्षीपासून केलं. अर्थात सोलापूर आणि सोलापूरचा इतिहास संशोधन याच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो किंवा इतिहास लिहायला लागतो, त्यावेळेला असं लक्षात येतं की स्वर्गीय आनंद कुंभार यांचं नाव सर्वप्रथम येतं. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण जाणताच की त्यांनी कुठल्याही प्रकारचं इतिहास किंवा संशोधन किंवा पुरातत्वशास्त्र अशा प्रकारचं लौकिक शिक्षण घेतलं नाही, परंतु एक आवड आणि जिज्ञासू वृत्ती या अंगाने त्यांनी अभ्यास करून अनेक संशोधनपर गोष्टी या भूतलावरच्या किंबहुना सोलापूरकरातल्या परिसरातल्या त्यांनी शोधल्या आणि आपल्यासमोर आणल्या. मित्रांनो, इतिहासाचं जतन संवर्धन करणारी ही जी संस्था आहे आमची, गेल्या 2012 पासून ज्यावेळेला ती स्थापन झाली, केवळ इतिहास जतन आणि संवर्धन या विषयाचे कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा याच्या माध्यमातून न करता केवळ आणि केवळ त्याचं सर्वप्रथम एक अवेअरनेस, जनजागृती करण्याच्या दृष्टीनं जनसामान्यांपर्यंत इतिहास आणि संशोधन, पुरातत्वशास्त्र असे जे अवघड किंबहुना थोड्या कमी रसिकतेचे असलेले विषय पोहोचवणं यासाठी कार्यरत असताना ह्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि दरवर्षी करणार हे यावर्षीपासून आपल्याला लक्षात आलं असेल की दुसऱ्या वर्षी आम्ही करत आहोत. अर्थातच जसं सुरुवातीला म्हटलं की समस्त सोलापूरकर वासियांची ज्ञानाची भूक भागवणारं सर्वात प्राचीन वाचन मंदिर म्हणून श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे इमारत किंबहुना त्यामध्ये असलेला ज्ञानसाठा आपल्या नजरेसमोर येतो. त्यांना आम्ही मदतीचा हात पुढे करतो आणि ते सदैव तत्पर असतात. त्यांनी याला साथ दिली. या प्रसंगी ज्या वेळेला स्वर्गीय आनंद कुंभार यांचा विषयी आपण स्मरण करत आहोत, कृतज्ञता व्यक्त करत आहोत, तर त्यांचे स्वाभाविकरित्या वंशज आहेत, त्यांना देखील आपण आमंत्रित केलेलं आहे. मला सर्वांना सांगायला अतिशय आनंद होतो की आपण सर्वजण या शुभसंध्या प्रसंगी एका विषयाला गंभीरतेनं समजून घेण्यासाठी आलेला असताना इंटॅकच्या वतीनं हा जो काही ज्ञानयज्ञ छोटासा 1.5 तासाचा आहे, त्यामध्ये आपल्या सर्वांना नक्कीच चांगल्या पद्धतीची माहिती वजा ज्ञान मिळेल. पुनश्च इंटॅक सोलापूरच्या वतीनं उपस्थित सर्व रसिकजनांचे मी स्वागत करतो आणि मॅडमचं जे काही व्याख्यान होईल आपण सर्वजण त्याचा लाभ घ्याल व त्याचं जे काही त्याच्यामध्ये इनपुट्स किंवा त्याचं जे संशोधन आहे त्याला नक्कीच आपण लाभ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आजच्या या व्याख्यानमालेच्या मागे असलेली प्रेरणाशक्ती म्हणजे स्वर्गीय आनंद कुंभार, त्यांचे कार्य, त्यांची दृष्टी आणि त्यांची मूल्ये हे सर्व आपल्यासाठी मार्गदर्शक दीप आहेत. डॉक्टर येळेगावकर त्यांच्या स्मृतींना शब्दरूप देतील. कैलासवासी आनंद नागप्पा कुंभार हे इतिहासाचे, शिलालेखांचे राडे अभ्यासक होते, संशोधक होते. त्याचप्रमाणे दुर्मिळ ध्वनिमुद्रिका, नाणी यांचे ते संग्राहक होते. आनंद कुंभार यांचं शिक्षण जेमतेम SSC पर्यंत म्हणजे त्यावेळेच्या 11वी झालेलं होतं. त्यांचा जो जीवनकाल आहे म्हणजे 27 मे 1941 ते 28 नोव्हेंबर 2019 म्हणजे फक्त 78 वर्षाचा हा जो त्यांचा जीवन प्रवास आहे, त्यातली 50 वर्ष ही ज्याला खडतर हे एका शब्दाने त्याचं वर्णन करता येईल. उपजीविकेचे साधन म्हणून त्यांनी भारतीय सैन्य दलातील तोफखान्याच्या विभागामध्ये बिनतारी संदेश वाहक म्हणून 5 वर्ष काम केलं. जम्मू काश्मीर भागामध्ये ते काम करत होते आणि त्याही ठिकाणी त्यांनी उत्तम काम केल्याबद्दल त्यांना सैन्य दलाचं पदक हे बहाल करण्यात आले होते. परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळं त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते सोलापूरमध्ये आले होते. सोलापूरमध्ये आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, ज्याला आम्ही MSB म्हणतो, यामध्ये मीटर वाचक, त्यानंतर वीज देयक आणि लिपिक म्हणून त्यांनी इमानतद्वारे 33 वर्ष नोकरी केली. त्या काळामध्ये मोटरसायकल त्यांच्याकडे नव्हतीच, खाजगी वाहनंसुद्धा उपलब्ध नव्हती. परंतु सायकलवर खेड्यापाड्यात जाऊन, वाड्या वस्त्यावर जाऊन, रानवाटा तोडवत ते मीटर वाचन करायचे, बिलं तयार करायचे आणि संबंधित शेतकऱ्याला
ते देत होते. आणि याच्यातूनच त्यांच्या मनामध्ये त्यांना प्राचीन मंदिर असतील, शिलालेख असतील किंवा नाणी असतील त्याच्याबद्दलची आवड त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली, ती निर्माण झाली. आणि म्हणून मग ज्या ज्या वेळेला सुट्टी मिळेल, त्यांना अवकाश मिळेल, त्या वेळेला ते सायकलवर जिथे जिथे शिलालेख सापडत होते, पुराभिलेख सापडत होते, ते शोधून काढायचे आणि त्यावर ते लेख लिहायचे. त्यांनी जे सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलं ते म्हणजे आमच्या हत्तरसन कुडलमध्ये जो शिलालेख सापडला, मराठीतील पहिला शिलालेख, ज्याला आम्ही म्हणतो की वाचित हो जो विजय होईवा, म्हणजे जो वाचेल तो विजय होईल, असा शिलालेख आनंद कुंभार याने प्रकाशात आणला, उजेडात आणला. आणि त्यामुळं त्या हत्तरसन कुडल म्हणजे संगमेश्वर मंदिराला मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय महत्त्व हे प्राप्त झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जवळजवळ 125 त्यांनी संशोधनपर लेख लिहिले आणि त्याचं एक संशोधन तरंग नावाचं पुस्तक हे त्यांनी प्रकाशित केलं. आणि या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा प्राप्त झाला. त्याच्यानंतर आनंद कुंभार त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली की ज्याला आम्ही इन्स्क्रिप्शन फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट यावर धारवाडचे डॉक्टर श्रीनिवास रित्ती आणि आनंद कुंभार यांनी मिळून एक पुस्तक लिहिलं, ते सहलेखक म्हणून त्यांनी काम केलं. आणि अशा प्रकारे या पुस्तकाला सुद्धा अनेक पुरस्कार हे प्राप्त झाले. आनंद कुंभार यांचं आणखीन एक वैशिष्ट्य की शिलालेखांचे ठसे कसे घ्यावे, म्हणजे वावा मिराशी डॉक्टर खरे यांच्याकडून त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांनी कामाला सुरुवात केली. आनंद कुंभार यांनी त्या काळामध्ये जवळजवळ जे दुर्मिळ पुस्तक मी म्हणतो ते दुर्मिळ पुस्तकांचं 7,000 ग्रंथ वैयक्तिक त्यांच्या संग्रहामध्ये होते. नंतर अनेक दुर्मिळ ध्वनिमुद्रिका त्यांनी साठवून ठेवल्या होत्या, जमवून ठेवल्या होत्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, दुर्मिळ नाणी ही सुद्धा त्यांच्या संग्रहामध्ये होती. अत्यंत परखडपणे ते आपले विचार हे मांडत होते. त्यांनी म्हणजे मागाशी मी सांगितलं की डॉक्टरेट नव्हती, MA नव्हती, कुठल्याही प्रकारची इतिहासाची शिलालेखाची संबंधित कुठलीही पदवी नसताना अनेक इतिहास संशोधकांना लाजवेल असं ज्ञान, असा अभ्यास हा त्यांचा होता. आणि म्हणून ते शिलालेखांचे गाडे अभ्यासक, व्रतस्थ संशोधक असं म्हटलं तर त्याची अत्युक्ती होणार नाही. आता याच्यानंतर जवळजवळ त्यांनी मगाशी सांगितलं की 7,000 दुर्मिळ ग्रंथ, त्यांचा जो मृत्यू झाला होता मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की 28 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचं निधन झालं. या वाचनालयाचे ते 2000 ते 2000 मृत्यूपर्यंत हे कार्यकारिणीचे सभासद होते. दररोज सायकलवर याही वयात ते रोज येत होते. त्यानंतर जे काही ग्रंथ होते, जी पुस्तकं असायची, जी फाटलेली पुस्तकं ती दूर करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धूळ स्वतः म्हणजे नाकाला तोंडाला कापड बांधून ती झटकायची. आणि जे जे वाचक ज्या ज्या विषयामध्ये इंटरेस्ट रस आहे त्यांना ते सांगायचे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचलं पाहिजे. म्हणजे ते उत्तम अभ्यासक होते. त्यानंतर अनेक चित्रपट गीतांची त्यांना आवड होती आणि ध्वनिमुद्रिका आता त्यांचे संग्रह होत्याच. तर हे 7,000 ग्रंथांचा संग्रह त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूनंतर श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाला देणगी दाखल आणि मोफत दिला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणि वाचनालयाने सुद्धा कृतज्ञता म्हणून त्यांनी दिलेल्या पुस्तकाचा जो संग्रह आहे, जो कपाटामध्ये वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर ठेवलेला आहे, कैलासवासी आनंद कुंभार, शिलालेख संशोधक आनंद कुंभार ग्रंथधारण, अशा प्रकारचं हे केलं, नामकरण केलं. आणि आजही त्यांची स्मृती आपण कायम जागवतो. त्यानंतर आनंद कुंभार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी मृत्यूपूर्वी 25 लेख ताम्रपटाबद्दल आणि शिलालेखाबद्दल लिहून ठेवलेले होते हस्तलिखित स्वरूपामध्ये. ते अत्यंत संशोधनपर असे लेख होते, परंतु ते प्रकाशित झालेले नव्हते. कुंभार कुटुंबियांनी ते लेख हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या आमच्या कार्यकारी मंडळापुढे आणले. आणि त्यानंतर मग डॉक्टर नभा काकडे, त्या पण इतिहास संशोधक आहेत, त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले. त्यानंतर नितीन आणवेकर हे त्यांचे पट्टशिष्य, त्यांनी त्या ताम्रपट आणि शिलालेखाच्या संदर्भात जे काही फोटो होते ते फोटो आणून दिले.
आणि त्याचं पुस्तक हे वाचनालयाने प्रकाशित केलं आणि त्या पुस्तक प्रकाशनासाठी सुप्रसिद्ध शिलालेख, पुराभिलेख आणि मला वाटतं पुरातत्व खात्यामध्ये काम करणारे अरुणचंद्र पाठक यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना दिली. पुस्तक प्रकाशनासाठी ते आले आणि अशा प्रकारे शिलालेखांचा अभ्यास हे पुस्तक वाचनालयाच्या मार्फत हे प्रकाशित करण्यात आले. आनंद कुंभार मी मगाशी म्हणाल होती, वृत्तस्थ इतिहास संशोधक, अभ्यासक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ते सातत्याने काम करत होते आणि अशा प्रकारे त्यांना त्यांच्या या कामाबद्दल, इतिहास संशोधनाबद्दल, शिलालेखाच्या संशोधनाबद्दल आनंद कुंभार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला होता. आम्ही जो त्यावेळेला हे पुस्तक प्रकाशित करण्याचा हेतूच असा होता की नवनवीन जे संशोधक आहेत त्या संशोधकांना आनंद कुंभार यांनी लिहिलेल्या लेखांचा हा फायदा व्हावा, पुस्तक रूपाने फायदा व्हावा आणि हे पुस्तक महाराष्ट्रावर जावं या हेतूनं ते पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं होतं. अशा प्रकारे आनंद कुंभार हे वाचनालयाचे अभिमान बिंदू होतं आणि सोलापूर जिल्ह्याचे सुद्धा अभिमान बिंदू होतं असं म्हटलं तर ती अत्युक्त ठरणार नाही. मी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त इथेच करतो आणि थांबतो. आजच्या या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुरातत्व शास्त्र क्षेत्रातील एक उज्ज्वल व्यक्तिमत्व डॉक्टर मंजिरी भालेराव. त्यांच्या संशोधनातून इतिहासाचे अनेक गूढ पैलू उलगडले आहेत. त्यांची विद्वत्ता आणि अभ्यास हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय. डॉक्टर मंजिरी भालेराव या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र क्षेत्रातील एक प्रगल्भ संशोधक, विदुषी आणि अध्यापिका म्हणून ओळखल्या जातात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथील संस्कृत व भारतविद्या अध्ययन केंद्राच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी इतिहास, पुरातत्व, संस्कृत, प्राकृत आणि भारतीय संस्कृती यांच्या अभ्यास प्रसारात उल्लेखनीय योगदान दिले आहे. बौद्ध धर्म, प्राचीन कला, वास्तुशिल्प, कोरीव लेख, नाणकशास्त्र आणि मूर्तिशास्त्र या विविध अंगांनी त्यांच्या संशोधनाचा व्यासंग विस्तारलेला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर निबंध सादर करीत त्यांनी शैक्षणिक विश्वात आपला ठसा उमटवला असून अनेक पुस्तके व संशोधन लेखनाद्वारे ज्ञान परंपरेला समृद्ध केले आहे. विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांवरही कार्यरत राहून त्यांनी अभ्यासक्रम निर्मिती व शैक्षणिक धोरण निर्मितीतही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाशी संलग्न राहून शालेय इतिहास शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. पुरातत्वीय उत्खनने, क्षेत्रीय सर्वेक्षणे आणि प्राचीन वसाहतींच्या शोध मोहिमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिला असून ऐतिहासिक वारशाचे दस्तऐवजीकरण व संवर्धन यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विविध संशोधन प्रकल्पांचे समन्वय करताना त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन आणि परंपरागत ज्ञान यांचा समन्वय साधला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या संशोधन फेलोशिप्स आणि अनुदानांमुळे त्यांच्या कार्याला अधिक व्यापक परिमाण लाभले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित होत त्यांनी आपल्या कार्याची उच्च गुणवत्ता अधोरेखित केली आहे. अध्यापन, संशोधन आणि सांस्कृतिक जतन या तिन्ही अंगांचा समन्वय साधणाऱ्या डॉक्टर भालेराव या विद्वत्ता, संशोधन निष्ठा आणि समाजाभिमुख शैक्षणिक दृष्टिकोन यांचे प्रभावी प्रतीक ठरतात. त्यांच्या नावावर 3 पुस्तके, स्वतंत्र लेखिका म्हणून, सहलेखिका म्हणून 4 पुस्तके, सहसंपादिका म्हणून 1 पुस्तक, 3 संशोधन लेख आणि 50हून अधिक लोकप्रिय लेख प्रसिद्ध आहेत. त्यांनी भागी महारी महापाषाणीय स्थळ आणि बुधहाल येथील पुरातत्वीय उत्खननात सहभाग घेतला आहे. 1992 मध्ये प्रोफेसर वॉल्टर स्पेन, मिशिगन युनिव्हर्सिटी USA यांनी आयोजित केलेल्या अजिंठा स्थळ चर्चा सत्रातही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बौद्ध लेणी आणि कोरीव लेखांचे क्षेत्रीय सर्वेक्षण केले आहे. सुरुवातीच्या ऐतिहासिक वसाहतींचा शोध घेण्यासाठी
त्यांनी मीना, हुकडी, घोड, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात पुरातत्वीय शोध मोहीमही राबवली आहे. त्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोलकाता आणि सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीशी पुरातत्व, संस्कृत, प्राकृत, पाली आणि भारतीय संस्कृती या विषयांच्या अध्यापनासाठी तसेच विविध पदवी, पदव्युत्तर आणि PhD कार्यक्रमांसाठी प्रशिक्षक म्हणून जोडलेले आहेत. त्यांना 29 मे 2016 रोजी सह्याद्री गौरव पुरस्कार, 28 जून 2016 रोजी प्रसाद प्रकाशनाचा बापूसाहेब जोशी पुरस्कार, 20 जानेवारी 2019 रोजी इतिहास शिक्षक महामंडळाकडून स्वर्गीय सुमन वैद्य आदर्श शिक्षिका पुरस्कार, तर 15 नोव्हेंबर 2019 रोजी इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स पुणे यांच्याकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये रोटरी क्लब तर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे. मी डॉक्टर मंजिरी भालेराव यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विचारांनी आम्हाला समृद्ध करावे. थोडंसं आपल्याला संवाद साधले. सर्वात पहिल्यांदा फक्त सोलापूरचाच अभिमान नाही तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशाचा अभिमान असलेले कैलासवासी आनंद कुंभार सर यांच्या स्मृतीला मी अभिवंदन करते. त्याचबरोबर त्यांच्या स्मृतीसाठी आजच्या जागतिक वारसा दिनी मला इथे व्याख्यान द्यायला बोलवलं म्हणून मी इंटॅक्ट सोलापूर चॅप्टर आणि त्याचबरोबर इतर संबंधित जे अधिकारी आहेत त्या सर्वांचेही मनापासून आभार मानते. इतका मोठा योग आणि इतक्या मोठ्या विद्वान माणसाच्या स्मृतीनिमित्त ते व्याख्यान द्यायला त्यांनी मला योग्य समजलं त्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. आजचा दिवस खूप खास आहे. ज्या लोकांना वारशाबद्दलची माहिती आहे, युनेस्कोने आजचा दिवस हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करावा असं त्यांच्या कन्व्हेन्शनमध्ये म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आज जगभरामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम साजरे होत असतात. त्यामधला एक कार्यक्रम म्हणजे आजचं इथलं व्याख्यान आहे. पण आज ज्यांच्या स्मृतीकरता हे व्याख्यान आपण ठेवलेलं आहे ते आनंद कुंभार सर हे सुप्रसिद्ध शिलालेख तज्ज्ञ होते, इतिहास संशोधक होते. आज मला दुसरी एक आठवण होती ती म्हणजे याच क्षेत्रामध्ये पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागामध्ये काम करणाऱ्या आमच्या डॉक्टर शोभना गोखले मॅडम यांची पण आजच्या लोकसत्तेमध्ये बाईंच्या कार्याचा प्रदीर्घ त्यांची ओळख करून देणारा मोठा लेख हा झालेला आहे. आपण पाहिला नसेल तर जरूर बघा. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर असणाऱ्या डॉक्टर माया पाटील याही त्याच पावलावर पाऊल टाकून पुरातत्वशास्त्र आणि आद्य ऐतिहासिक कालखंड किंवा इतर संबंधित सर्व गोष्टींमध्ये कुठलंही क्षेत्र त्यांनी ठेवलेलं नाही की इथे आपण काम केलेलं नाही आहे असं. तर अशा बाबतीमध्ये काम करणारे वेगवेगळ्या स्त्रिया आज विशेषतः इथे मला दिसत आहेत आणि त्यांची आठवण होते त्या म्हणजे आमच्या डॉक्टर शोभना गोखले मॅडम. शिलालेख हा दोघांचे एक कॉमन जागा आहे, आनंद कुंभार सर आणि डॉक्टर शोभना गोखले यांचा. त्यामुळे हा जो वारसा आहे विशेषतः शिलालेखांचा हा लोकांपुढे फारसा येत नाही. आम्ही विचार करत होतो की कुंभार सरांचं नाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामुळे कमी घेतलं जातं कारण त्यांनी कधीही मला प्रसिद्धी मिळावी म्हणून काम केलेलं नाही आहे. त्यांनी जे काम केलं ते संशोधकांना नक्की माहिती आहे आणि ते फक्त भारतीयच नाही, मराठीच नाही तर जागतिक पातळीवरती सरांनी केलेलं शिलालेखांचं संशोधन आणि त्याबरोबर त्यांनी केलेला इतर इतिहासाची पुनर्रचना जी आहे त्याची कल्पना लोकांना आहे. पण आज जसं सोशल मीडियामध्ये बरेचदा आहे त्याच्यात मी पण अपवाद नाही आहे की आम्ही कुठे गेलो, आम्ही काय करतोय सतत आम्ही पोस्ट करत असतो. तसं त्यावेळेला सरांनी कधीच केलं नाही किंवा त्याकरता म्हणून त्यांनी काहीही केलं नाही की मला प्रसिद्धी मिळावी म्हणून. किंबहुना आजचे म्हणजे परत मी त्यात माझा समावेश करून घेऊ शकते की प्राध्यापकांना इतिहास विषयाच्या असं संशोधन करा म्हणून पगार दिला जातो. तर सरांना पगारच काय, त्यांनी आपल्या खिशाला चाट लावून हे सगळं संशोधन केलेलं आपल्याला माहिती आहे. तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा कारण तुम्ही सोलापूरमध्ये त्यांना प्रत्यक्ष बघितलंय. दुर्दैवाने माझी त्यांची कधी भेट नाही झाली पण पुस्तक रूपाने मी त्यांना नक्की ओळखते. तेच काय त्या काळातले सगळेच विद्वान मगाशी सरांनी खडतर हा शब्द वापरला, अगदी योग्य आहे. असंच त्यांचं जीवन होतं कारण सगळ्या लोकांना हाताशी गाड्या घोडे नव्हते,
पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा जी मिळेल ती बस, ST किंवा कुठल्याही रेल्वे करून कामं करायला जायला लागत असेल, या सगळ्यांवरून त्यांनी जे अतिशय मूलभूत संशोधन करून ठेवलेलं आहे त्याच्या मदतीने आपल्याला प्राचीन महाराष्ट्र, प्राचीन भारत यांचा इतिहासाची पुनर्रचना करता आलेली आहे. त्यामुळे त्यांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही असं मी इथे आज नमूद करते आणि परत आता तुम्हा सर्वांचे एकदा आभार मानते आणि व्याख्यानाला सुरुवात करते. नाव जे मी दिलेलं होतं ते म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध लेणी आणि त्यांचं महत्त्व. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं महत्त्वही काही प्रमाणात माहिती आहे. पण एखादा पुरातत्वशास्त्रज्ञ किंवा भारतीय विद्येचा अभ्यासक या विषयाकडे कसा पाहतो? कारण सामान्य लोक धर्माचा भाग, इतिहासाचा भाग, कलेचा भाग, स्थापत्याचा भाग म्हणून या लेणींकडे पाहतात. पण अभ्यासकांनी या लेणींमधनं काय घ्यायचं आहे, काय कसं समजून घ्यायचं आहे, ही थोडक्यात आपण झलकास पाहणार आहोत. जरी थोडक्यात मी म्हटलं तरी स्लाईड्सची संख्या बरीच आहे, त्यामुळे मी थोडीशी ती घाईघाईने पळवणार आहे कारण वेळेचं बंधन मला माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला एक काय म्हणतो व्हर्च्युअल जर्नी ऑफ रॉकेट केव्ज इन वेस्टर्न इंडिया हा बसल्या बसल्या होईल अशी पण मला एक इच्छा माझी होती की तुम्हाला बसल्या बसल्या या सगळ्या लेणींना भेटी देता यावी. त्यामुळे मी भरपूर स्लाईड्स आणि भरपूर फोटो त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की भारतीय इतिहासामध्ये मुख्यतः ही जी 3 प्रकारची विभागणी आहे, अगदी जुना अश्मयुगीन प्रागैतिहासिक काळ, त्यानंतर येणारा इतिहासपूर्व काळ आणि त्यानंतरचा ऐतिहासिक काळ ज्यामध्ये आपण राहतोय. या ऐतिहासिक काळाचे पण 3 टप्पे आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आता अर्वाचीन. आपण आता अगदी 2026 मध्ये आहोत. पण आपण ज्या काळाबद्दल बोलणार आहोत ती त्या या केव्स ज्या आहेत, या लेणी ज्या आहेत त्या कधी तयार झाल्या, तर आपण ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून हा काळ सुरू होतो, जेव्हा गौतम बुद्ध आणि भगवान महावीर हे दोघंही जण भारतामध्ये धर्मप्रसार प्रचार करत होते. त्यावेळेची ही गोष्ट आहे की जेव्हा आपण भारतीय इतिहासाचा ऐतिहासिक कालखंड सुरू झाला असं म्हणतो. का बरं असं म्हणतो? तर तो काळ समजून घेण्यासाठी आपल्याकडे लिखित साधनं आहेत, भौतिक आहेत, मौखिक आहेत आणि त्या सगळ्यांचा एकमेकांशी मेळ घालता येतो. त्याच्या आधीचा काळ थोडासा वेग आहे. अगदी प्राचीन अश्मयुगाच्या काळामध्ये आपल्याला फक्त भौतिक साधन आहेत, दगडी हत्यारं वगैरे मानवाने केलेली आहेत, पण बाकी त्यांचं काही नावं बिवं समजत नाही. त्यानंतरचा जो इतिहासपूर्व काळ आहे, प्रोटो हिस्ट्री ज्याला म्हणतो, त्यासाठी आपल्याकडे भौतिक साधनं आहेत, म्हणजे घरं वगैरे उत्खननात सापडलेली आहेत, अगदी हरप्पा मोहनजोदडो वगैरे सुद्धा आहेत आणि काही लिखित साधनं सुद्धा आहेत. त्या संस्कृतीची आपल्याला सील्स मिळाली आहेत, त्यांच्या लिपीतनं लेख मिळाले आहेत, पण ते आपल्याला वाचून वाचता येत नाहीत. किंबहुना आपलं वैदिक वाङ्मय सुद्धा याच काळातलं आहे, पण वैदिक वाङ्मयातनं दिसणारं जीवन आणि हरप्पामधनं दिसणाऱ्या जीवनामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांशी आपल्याला अजून जोडता आलेलं नाही आहे. त्यामुळे तोही काळ वेगळा ठेवला आहे. आणि मग आपण येतो ते म्हणजे भारतीय इतिहासाचा ऐतिहासिक कालखंड, ज्याच्यामध्ये परत प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे आपण 3 भाग करतो. तर प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून त्याची सुरुवात दिसते आणि मग गौतम बुद्ध आणि महावीर मगाशी म्हणलं तसं इथे भारतामध्ये धर्मप्रसार प्रचार करत होते. पण आपण जेव्हा स्थापत्याचे पुरावे बघतो त्या काळातले, तर तेव्हा आपल्याला मुख्यतः बांधीवच स्थापत्य दिसतं. त्याच्यामध्ये कोरीव लेणी वगैरे या काळातले दिसत नाहीत. म्हणजे खुद्द गौतम बुद्धाच्या काळातले सुद्धा कोरीव लेणी आपल्याला दिसत नाही, कारण कोरीव लेणी हा प्रकारच मुळात पुष्कळ उशिरा आलेला आहे. मग आपल्याला काय दिसतात? तर आपल्याला सगळ्यात प्राचीन ऐतिहासिक काळातले जे स्थापत्याचे अवशेष आहेत, ज्याला बांधीव स्थापत्य असं म्हणतात, स्ट्रक्चरल किंवा कन्स्ट्रक्टेड असा त्याला शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो, त्याच्यामध्ये स्तूप हा एक मोठा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला अनेकांना माहिती असेल की स्तूप म्हणजे स्मारक असतं, त्याच्या आतमध्ये आपण समजतो की कोणाच्या तरी अस्थिर, आयदर गौतम बुद्धाच्या किंवा महत्त्वाच्या बौद्ध भिक्षूंच्या. पण तेवढंच नसतं. तुम्ही बघा, स्तूपांचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शारीरक स्तूप हा एक प्रकार असतो, ज्याच्या आतमध्ये अस्थि असतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे औद्देशिक स्तूप, जो कुठल्या तरी घटनेच्या स्मरणार्थ, ज्याला स्मारक स्तूप म्हणतो, कुठल्या तरी घटनेच्या स्मरणार्थ तो बांधला गेलेला असतो की या ठिकाणी गौतम बुद्ध येऊन गेले म्हणून स्तूप बांधला. अशा प्रकारे पारिभोगिक स्तूप, त्याच्यामध्ये काही वस्तू असतात, वस्तूंच्या वरती पण स्तूप बांधण्याची पद्धत होती. त्याच्यामध्ये काही गोष्टी खुद्द गौतम बुद्धाने वापरलेल्या किंवा ते जिथे येऊन बसायचे तोच ते ठिकाण किंवा काही झाडं पवित्र अशा प्रकारची त्याच्यावरती बांधलेल्या स्तूपांना पारिभोगिक स्तूप असं म्हणतात. आणि काम्य स्तूप आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये वोटिव्ह असं म्हणतात. आपण ज्याला मराठीमध्ये नवस करणे असं म्हणतो की अमुक अमुक गोष्ट होऊ देत, मग मी बिन चपलांची या देवाला जाईन वगैरे असे नवस किंवा उपवास करीन, असे
तर त्यावेळेला ते लोक स्तूप बांधायचे, छोटं का होईना पण मोठी स्तूप, अमुक अमुक मला 10वीत पास होते तर मी एक स्तूप बांधेन, अशा प्रकारचं गमतीने म्हणते. पण अशा प्रकारच्या इच्छा आकांक्षा, ज्याला काम्य असं नाव आहे, कामना पूर्ण करणारे ते स्तूप. मग आपल्याला त्याच वेळेला जसं स्तूप दिसतात ते अर्थातच गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर आपल्याला आलेले आहेत असं वाटतं, पण भारतामध्ये स्तूप बांधण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. आणि आपल्याला असं दिसते की वैदिक काळापासून स्तूपांची बांधकामं होत होती, फक्त ते बौद्ध स्तूप नव्हते. म्हणजे स्तूपांचा संबंध फक्त बौद्धांशी याच्यातला भाग नाही आहे, स्तूपांचा संबंध जैनांशी पण आहे, जैन स्तूप पण मिळालेले. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की चक्रवर्ती सम्राट जे होते पूर्वी, त्यांच्या अस्थींवरती, हे मी काही लावलंय का, त्यांच्या अस्थींवरती स्तूप उभारण्याची परंपरा भारतामध्ये होती. आणि स्तूप म्हणजे मोठे नव्हते, आता आपल्याला खूप मोठे मोठे स्तूप माहिती असतात, तसं हे नव्हते. छोटेसे स्मारक छोट्या खड्ड्यामध्ये त्यांच्या अस्थी ठेवून दहन करायचं प्रेताचं, मग त्याचं अस्थी गोळा करून छोट्या खड्ड्यामध्ये किंवा भांड्यामध्ये घालून ते जमिनीत पुरायचं, त्याच्यावरती लहानसा मातीचा ढिगारा करायचा, त्याला एक छोटं काड्यांचं कंपाऊंड करायचं, म्हणजे ज्या योग्य कुत्रे मांजरे येऊन ते हाडं काढणार नाहीत अशी, त्याला स्तूपच म्हणायचं. तर अशी परंपरा भारतामध्ये होती. त्यामुळे जेव्हा गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण जवळ आलं त्यावेळेला आनंद, त्यांचा शिष्य त्यांच्या जवळ आल्यावरती तो म्हणला की आता मी काय करू. तर तो म्हणला की माझ्या अस्थींवरती चौरस्त्यामध्ये एखाद्या चौकामध्ये स्तूप उभा करा. तेव्हा त्याला आनंद असं म्हणला नाही म्हणजे काय करू, कारण त्याला स्तूप म्हणजे काय हे माहिती होतं. आणि खुद्द गौतम बुद्ध सुद्धा, आपण मगाशी म्हणलं की सार्वभौम सम्राटांच्या अस्थींवरती स्तूप बांधण्याची परंपरा होती, तर हे तर भिक्षू होते, संन्यासी होते. पण आपल्याला बौद्ध साहित्याने सांगितलंय की ते सार्वभौम सम्राट होते, ते आध्यात्मिक जगताचे, आध्यात्मिक जगताचे सार्वभौम सम्राट, सॉव्हरीन एम्परर ऑफ द स्पिरिच्युअल वर्ल्ड होते. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्यांच्याही अस्थींवरती स्तूप उभारले गेलेले आहेत. पहिल्यांदा एकच होता, मग त्याची पुढे विभागणी होऊन ते 8 स्तूप झाले वगैरे. पण त्याच वेळेला त्यांच्या जिवंतपणीच आपल्याला दिसतं की विहार हे सुद्धा कन्स्ट्रक्शन त्यावेळेला झालेलं होतं, हे स्थापत्य निर्माण झालं होतं, ज्याला आपण मठ म्हणू किंवा ज्याला मोनॅस्ट्री असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, जिथे भिक्षूंनी राहायचं असतं. तर इथे आपल्याला काय दिसतं, तर मुख्यतः त्यांनी संन्यास घेतल्यानंतर एका ठिकाणी नुसतं राहायचं नसतं. म्हणजे आपण आता ज्याला मी संन्यास घेतला, आता मी घराच्या ऐवजी मठात जाऊन राहते असं नाही आहे. तर त्यांना सतत फिरत असणं अपेक्षित होतं, त्यांनी धर्माचा प्रचार करणं अपेक्षित होतं. त्यांना फक्त पावसाळ्यामध्ये 3-4 महिने एका ठिकाणी राहायला परवानगी होते. अदरवाईज त्यांनी वर्षभर भारतभर भ्रमंती करायची आणि आपल्या धर्माचा प्रसार करणं, मिशनरी ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतात, ती त्यांनी करायची होती. आणि त्यातही काही भिक्षूंना लोकांमध्ये राहायचंच नसायचं, त्यांना स्वतःच उन्नती करून घ्यायची होती आध्यात्मिक. त्यामुळे ते काही लोक जंगलात पण राहत होते. तर आरण्यक भिक्षू अशी संज्ञा दिसते आपल्याला. आणि मग नंतर आपल्याला दिसतं की हे जे मठ आहेत किंवा मोनॅस्ट्रीज आहेत, हे विहार आहेत, ते भिक्षूंनी पावसाळ्यात राहिल्यावरती ठीक असायचे, पण जेव्हा ते पावसाळ्यानंतर बाहेर पडायचे तिथे कुणीच नाही राहायचं. तर त्यावेळेला ते पडायचे, दुर्लक्ष केल्यानंतर काय होतं की घर पडून जातं, नीट मेंटेनन्स नसतो. त्यामुळे असं व्हायला लागलं की त्यांना परत यांच्याकडे, त्यांचे जे डिव्होटीज किंवा भक्त होते, जे श्रीमंत होते, गृहस्थाश्रमी होते, त्यांच्याकडे त्यांना विनंती करायला लागायची की आम्हाला हा विहार बांधून द्या, आमची ही गरज आहे. तर तसं त्यांना ते लोक बांधूनही द्यायचे. पण मग असं झालं की याच्यामध्ये काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे साहित्यातच आपल्याला पाली साहित्यामध्येच ही नावं मिळतात. विहार या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो, तर भिक्षूंकरता राहण्याची जागा. अड्ढायोग हे छोट्या विहारापेक्षा मोठा विहार असा एक त्याचा आपल्याला शब्द सापडतो. प्रासाद म्हणजे ज्याला आपण राजवाडा म्हणतो, पण प्रासादाचा या कॉन्टेक्स्टमध्ये अर्थ आहे की ज्याला 2 मजल्याहून जास्त मजले असतात अशा प्रकारची इमारत. गुहा जो आपला आजचा विषय आहे किंवा लेणी, हा रॉककट आहेत की ज्या कधी कधी नॅचरल पण असतात आणि कधी मॅनमेड पण असतात. गुहा म्हणल्यानंतर, केव्ह म्हणल्यानंतर ती नॅचरल असते, पण जेव्हा रॉक कट केव्ह आहे असं म्हणतो तेव्हा ती मॅनमेड असते. कारण नैसर्गिक गुहा असतात, त्याच्यावरनं स्फूर्ती घेऊन मानवाने गुहांची निर्मिती केली, शैलगृहांची निर्मिती केली, त्याच्यामुळे तो त्यात प्रकार दिसतो. आणि हर्म्य नावाचा पण एक प्रकार आपल्याला दिसतो विहारांचा, जे दुमजली घर असतं. तर अशामुळे आपल्याला दिसतं की बुद्धांच्या आयुष्यातच या अशा प्रकारच्या विहारांची रचना झालेली होती, ज्यांचे उल्लेख आपल्याला पाली साहित्यामध्ये बघायला मिळतात.
तर या सगळ्या प्रकारच्या बांधकामांमध्ये आपण जर बघितलं आणि विहारांच्या प्रकारात पाहिलं तर सगळ्यात उशिरा तयार झालेली गोष्ट म्हणजे या लेणी शैलगृह असे त्यांना म्हणतात, कारण डोंगरातली घरं, शैल म्हणजे पर्वतातली घरं म्हणजे शैलगृह, डोंगरात खोदायचे असतात त्या गुहा. त्यामुळे ही एक वेगळीच उशिराची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते विहारांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये. पण त्यांचा मग प्लॅन, त्यांचा उगम आणि विकास हे सुद्धा संपूर्णपणे वेगळं दिसतं. सुरुवातीच्या काळात त्यांचं साम्य आपल्याला बांधीव विहारांशी दिसतं, पण नंतर त्यांचे सेपरेट इव्होल्युशन हे आपल्याला पाहायला मिळते. आणि मुख्यतः आपण फार नशीबवान आहोत महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडे हे सगळं उत्तम रीतीने बघता येतं. कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण भारतात जेवढ्या काही रॉककट केव्ज आहेत, जेवढी काही शैलगृह आहेत, त्यापैकी 78 ते 80% फक्त महाराष्ट्रातच आहेत. आणि याचं कारण आपला सह्याद्री, जो बेसॉल्ट दगडाचा आहे, तसा कठीण पण आहे, पण तसा कोरायलाही ग्रॅनाइटचे इतकं अवघड नाही आहे. आणि मुख्य म्हणजे इथे व्यापारी मार्ग, ह्या 2-3 गोष्टींमुळे आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या संख्येने या रॉककट केव्ज आहेत. मग त्यांच्यामध्ये आपल्याला काय काय प्रकार दिसतात. बौद्ध लेणी ज्या आहेत किंवा बौद्ध गुहा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 मुख्यतः फंक्शन प्रमाणे प्रकार दिसतात. त्याच्यामध्ये चैत्यगृह, ज्याच्यामध्ये त्यांची पूजनीय वस्तू म्हणजे स्तूप असतं. कसं होतं, पूर्वी स्तूप उघड्यावरती बांधले जायचे, परत पाऊस पाण्याने ते खराब व्हायचे, मेंटेनन्स लागायचा. आणि मुख्य म्हणजे भक्तांना स्तूपाच्या समोर पावसात उभं राहून पूजा करायला लागायची, उन्हात उभं राहून पूजा करायला लागायची. तर त्यांनी त्या स्तूपालाही घर दिलं. चैत्य म्हणजे स्तूप, त्याला त्यांनी गृह म्हणजे घर दिलं आणि तो एक प्रेयर हॉल तयार झाला. विहार म्हणजे मगाशी म्हणलं तसं खोल्या राहण्याच्या आहेतच. आपल्याकडच्या सगळ्यात जुन्या लेणी ज्या आहेत पश्चिम महाराष्ट्रामधल्या, त्या आपल्याला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये तयार झाल्या होत्या असं दिसतं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की चैत्यगृह ही एक वेगळी केव आहे आणि विहार हे वेगळी केव आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की स्तूप आहे आणि इकडे राहण्याची जागा आहे की जी त्यांनी फक्त पावसाळ्यातच तिथे राहणं अपेक्षित आहे. कुठे कुठे दिसतात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसतं की खूप मोठं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सह्याद्रीचा, जो नाशिक ते साधारणपणे सातारा या पॅचमधला सह्याद्री जो आहे तिकडे तुम्हाला खूप मोठ्या संख्येने या केव्स पाहायला मिळतात. खुद्द मुंबईमध्ये 100पेक्षा जास्त केव्स आहेत. कान्हेरीच्या केव्स स्वतःच 120 वगैरे आहेत आणि त्या व्यतिरिक्त कोंडिवते आणि जोगेश्वरी वगैरे मुंबईत आहेतच. कारले भाजे, तुम्ही हा मॅप तुम्हाला लक्षात येतोय की आपण कुठे कुठे काय काय आहे पाहायला मिळतं. पण यांचं लोकेशन पाहायला गेलं तर ते महत्त्वाचं आहे, कारण या सगळ्यांच्या जवळनं आपल्याला व्यापारी मार्ग दिसतात. आम्ही आज बोलत होतो की सोलापूर कसं महत्त्वाचं आहे. सोलापूरचं महत्त्व कशामध्ये आहे तर तो एक क्रॉस सेक्शन आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या व्यापारी मार्गांचा. कोल्हापूर हा जंक्शन पॉईंट आहे, तुम्ही कुठूनही कुठे गेला मध्ये सोलापूरला थांबावंच लागतं. तशा प्रकारे आपल्याला दिसतं की हे जे प्राचीन व्यापारी मार्ग आहेत, दक्षिणापथावरनं उत्तरापथाकडे जाणारे, पश्चिम किनाऱ्यावरनं पूर्व किनाऱ्याकडे जाणारे आणि एकंदरीत ज्याला हिंटरलँड ट्रेड म्हणतात, भारताच्या अंतर्गत व्यापार जो आहे त्या व्यापारी मार्गांवरती बसलेल्या ह्या सगळ्या लेणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. मगाशी म्हटलं तसं चैत्यगृह आणि विहार हे 2 वेगवेगळे टाईप्स ऑफ आर्किटेक्चर आहेत, पण त्यांचं डिस्टिंक्टनेस कशामध्ये आहे तर त्यांच्या प्लॅनमध्ये आणि एलिव्हेशनमध्ये. चैत्यगृहाची रचना जी आहे ती चापाकृती दिसते तुम्हाला, अशी घोड्याचा नाल कशी असते तशा आकाराची. तिथे आतमध्ये हा स्तूप असतो एक, जिथे हा आहे आणि भोवती खांबांची ओळ असते. आणि विहार हे असे असतात जसे आपले आजचे वाडे असतात, मध्ये ओपन जागा आणि बाजूनी खोल्या. आणि हा प्लॅन जो आहे भारतीय घरांचा हा अगदी हरप्पाच्या काळापासून सेमच आहे ना. तेव्हा काय बौद्ध विहार काय, आत्ताचे वाडे काय, म्हणजे फ्लॅट्स नाही, मागच्या पिढीतले वाडीचे ते सगळे. मग चैत्यगृह जी आहेत आपण म्हटलं तसं प्रेयर हॉल्स, त्याच्या आतमध्ये मोठा स्तूप असतो हा आणि त्याच्यावरती एक आहे तर तुटलेलं वरचा भाग, पण याला हर्मिका असं म्हणतात. त्याच्यावर छत्र यष्टी असते आणि वरती छत्र असतं. छत्र का बरं तर ज्यांच्या अस्थी आतमध्ये आहेत ते स्वतः सार्वभौम सम्राट आहेत आध्यात्मिक जगताचे, आणि म्हणून छत्र हे चक्रवर्तीपणाचे लक्षण हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या बरोबरीने आता ह्या केव्स केल्यात कोणी तर त्यांना पैसे कोण संघ देत नाही ना, पैसे द्यायला त्यांना परत भक्तच पुढे आले. मग ते भक्तांनी का असं केलं आणि त्यांच्याकडे यांनी का मागवलं, व्यापारी मार्गांवरती या केव्स का केल्या तर असं एक साधारणपणे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कधी कधी रात्री वगैरे
या व्यापाऱ्यांना सुद्धा या केव्समध्ये मदत मिळाली, काही आसरा मिळत असे. पाण्याची सोय इथे होती कारण टाकी असायची आणि मग त्या इन रिटर्न ते लोक त्यांना दान म्हणून किंवा रिपे करायला त्यांच्यावरती केलेली मदत त्यांना केलेली जी आहे त्याच्याकरता ते पैसे देत असावेत अशी शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे प्राचीन काळी लोक एकटे कधी प्रवास करत नव्हते, सगळे ग्रुपनी करायचे. सार्थवाह ही संज्ञा आपल्याला माहिती आहे. सार्थवाह हा कॅरेव्हॅन लीडर असतो, कॅरेव्हॅन जायचा. आपण कारवा जो शब्द आहे तो कारवा म्हणजे काय तर सगळ्या ग्रुपच्या ग्रुप लोकांचा एकत्र प्रवास करायचे. सामान्य लोक असायचे, राजाचे अधिकारी असतील, भिक्षुणी असतील, सर्व धर्मांचे, शिवाय कोणी व्यापारी लोक असतील, ते सगळे एकत्र जायचे कारण एकट्याने गेलं तर भीती असायची. प्राण्यांची भीती, चोरांची भीती, अगदी जंगलामध्ये सापडले तर वणव्याची भीती, त्याचा राजा पकडून नेईल अशी भीती असायची. अशा खूप भीती त्यांना त्यावेळेला होत्या, वेगवेगळ्या प्रकारची भय होती. तेव्हा एकत्र प्रवास केला की सेफ्टी असायची आणि म्हणून मग आपल्याला दिसतं की त्या प्रवासामध्ये सामान्य लोकांना, सामान्य म्हणजे कोण, जे राजे वगैरे नाही आहेत पण समाजातले प्रतिष्ठित लोक आहेत, श्रीमंत आहेत, कारण ते व्यापारी आहेत, त्या लोकांना हे नवीन धर्म जो उदयाला आला होता, बौद्ध काय, जैन काय, त्यांचे भिक्षू हे त्यांच्या धर्माची माहिती सांगायचे, उपदेश करायचे. आणि लक्षामध्ये असं यायचं की हे समाजातले इतके श्रीमंत वर्ग हा आहे, वैश्य किंवा वाणिक, व्यापारी म्हणून, त्याच्यानंतरचे कारागीर वेगवेगळे, पण त्यांना समाजामध्ये सामाजिक उतरंडीवरती जाती व्यवस्थेत तेवढा मान नाही आहे जो वैदिक परंपरेमधल्या धर्मामध्ये नव्हता. पण हे जे नवीन धर्म आहेत त्याच्यामध्ये असं काहीच नाही, सगळ्या सारखेच आहेत. आणि हे जेव्हा ते लोकांनी ऐकलं तेव्हा इतका मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा किंवा मोठा सपोर्ट या व्यापाऱ्यांचा मिळाला की त्यामुळे आपल्याला दिसतं की बौद्ध आणि जैन धर्म हे फार झपाट्याने लोकप्रिय झाले. याचं मुख्य कारण ते की इक्वॉलिटी, सगळ्यांची समानता हा त्यांच्यातला फार मोठा अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे की जो सगळ्याच लोकांना खूप भावला. आणि आपल्याला दिसतं की अनेक लोक समाजामध्ये प्रतिष्ठित लोक आहेत, श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे राजे कर्ज घेतात, पण ते मात्र नंबर 3 वरती येतात. आणि त्यामुळे कारागीर जे आहेत की जे लोहार आणि काय वगैरे सगळे वेगवेगळे 12 बलुतेदार, त्यांची गरज प्रत्येकालाच भासते, पण ते शूद्र आहेत, त्या 4थ्या नंबरवरती. अशा प्रकारची समाज व्यवस्था जर पाहिली तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला इक्वॉलिटी, समानता शिकवणारे धर्म डोळ्यासमोर येतात. बरं, कुठल्याही प्रकारचे रिच्युअल करायचं नाही, धर्मासाठी पैसा खर्च करायचा नाही, पूजा अर्चा नाही, कोणाचाही बळी द्यायचा नाही, हे खूपच कॅची आणि अट्रॅक्टिव्ह प्रपोजल तेव्हाही असणार, आजही आपण विचार करू शकतो. तर या योगाने आपल्याला दिसतं की हे नवीन धर्म अतिशय झपाट्याने लोकप्रिय झाले आणि त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळाला, तो समाजातला नंबर 2, 3, 4 या लोकांचा. आणि मग आपल्याला दिसतं की त्यांनी दिलेल्या दानातनं खूप मोठे त्यांनी दानं त्यांना दिले, त्या जमिनी दिल्या आहेत, विहार बांधून दिलेले आहेत. एवढंच नाही तर परमनंट डिपॉझिट्स ठेवून त्यांची व्याज लावून दिलेली आहेत संघाकरता. शिलालेखांचाच विषय आहे. हे शिलालेख इतके इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे तुम्ही कुंभार सरांचे शिलालेख कदाचित वाचले असतील किंवा नाही मला माहित नाही, कारण ते खूप मोठे मोठे संस्कृत लेख आहेत. सरांनी वाचलेले लेख नंतरच्या काळातले. हे आधीचे लेख जे आहेत, जे लेणींमध्ये असतात, ते 2-3 लाईनर लेख असतात फक्त, की अमुक अमुक माणसाने दान दिलंय, अमुक अमुक श्रेणीमध्ये, जसं आज आपल्याकडे युनियन्स असतात तशा त्यावेळेला व्यापाऱ्यांच्या श्रेणी होत्या, गिल्ड्स होत्या, म्हणजे एकच काम करणारे लोक एकत्र काम करायचे. अशा प्रकारचं त्यांच्याकडे डिपॉझिट ठेवायचे लोक. 1000 रुपये डिपॉझिट ठेवलं तर त्याचं व्याज जे येत आहे त्या व्याजातनं या विहारांमधल्या भिक्षूंना औषध पाणी किंवा कपडे हे मिळावेत, अशा प्रकारची त्यांनी योजना लावून दिलेली दिसते. आणि अशी इन्स्क्रिप्शन्स आहेत, शिलालेख आहेत सगळे अशा प्रकारचे. त्याच्यामध्ये ओदयांत्रिक आहेत, हायड्रॉलिक इंजिनियर्स, तिल पिशक आहेत, तेलाचे व्यापारी आहेत, असे बरेच कोणी लोक आपल्याला दिसतात की ज्यांच्या श्रेणीमध्ये पैसे देऊन हे सगळं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे या व्यापारी समाजाचा खूप मोठा सपोर्ट या लेणींना आपल्याला मिळालेला दिसतो किंवा या बुद्धिस्ट केव्सना मिळालेला दिसतो. सुरुवातीचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला युनिकनेस दिसतो की ते सर्क्युलर आहेत. आपण मग अशी चापाकृती प्लॅन बघितला खरं म्हणजे, पण मग तेव्हा त्याला काही अपवाद पण आहे. त्याच्यामध्ये हा एक अपवाद जुन्नरला आपल्याला तुळजा लेणं म्हणून तिथे पाहायला मिळतो. साधारणपणे इसवी सन पूर्व 1 शतक वगैरे ह्याचा हा काळ असावा. तसंच मुंबईला ज्याला आज महाकाली म्हणतात त्याला कोंडी उदय असंही म्हणायचे पूर्वी, तर तिथे सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला सर्क्युलर चैत्यगृह आहे आणि पुढे त्याला एक मोठा मंडप आहे की जिथे लोक येऊ शकतात. अशा प्रकारे इथे पण एक शिलालेख आहे. आणि मग आपण येतो की जे साधारणपणे सगळ्यात प्राचीन आहे या सगळ्या लेणींमध्ये, जे भाज्या आहे असं मानलं जातं तिथे. तर इथे आपल्याला दिसतंय की हा मुख्य हे चैत्यगृह आहे आणि इथे विहार आहेत. सगळ्याच साईड्सवरती आपल्याला जनरली कसं दिसतं की एक मोठं चैत्यगृह आणि त्याच्या बाजूनी एक पहिला सगळ्यात जुना विहार, मग बाकीचे हळूहळू झालेले आपल्याला पाहायला मिळतात.
इथे आपण काय पाहतोय, तुमच्यामध्ये बरेच आर्किटेक्ट्स आहेत, इंटरॅक्टमध्ये आर्किटेक्ट्सच असतात, तर त्यांना माहिती आहे की इथे लाकडी तुळया लावलेल्या आहेत. आता काय गरज आहे त्याची? खरं म्हणजे दगडामध्ये कोरलेलं आहे, खडकामध्ये कोरलेलं आहे, काहीच पडणार नाही वरून खाली. बरं, त्या लाकडाचा उपयोगच काही नाही आहे, पूर्णपणे ऑर्नामेंटल अशा प्रकारची ती गोष्ट आहे. पण ती त्यांनी का केली तर तत्कालीन बांधीव चैत्यगृह, म्हणजे त्यांच्या काळामध्ये चैत्यगृह बांधलेले पण होते ना, हे काय फक्त रॉकेट नव्हते. आपण पाहतो की ही सगळ्यात शेवटची डेव्हलपमेंट आहे या विहार आणि चैत्यगृहांच्या परंपरेतली. तर इथे आपल्याला दिसतं की त्याच्यासारखं हे दिसावं म्हणून त्यांनी इथे त्याला लाकडी तुळया लावलेल्या आहेत आणि असे खांबही केले. बरं, जेव्हा तुम्ही बांधकामामध्ये असं मोठं चैत्यगृह उभं करता, त्यात तुम्हाला परत कल्पना असेल की वरचं वजन जे येतं त्या वजनाने खांब हळूहळू कलायला लागतात, तिरपे असे होतात, कारण वरचं सुपरस्ट्रक्चरचं वजन पण खूप असतं. तर तसं लोकांना बघायची सवय होती आणि त्याच्यामुळे त्यांनी असे खांब पण तिरपे दाखवले, ज्याला इंग्लिशमध्ये अँगल ऑफ रेक असं म्हणतात. तर तसे खांब पण इथे दाखवले आणि लाकडी तुळया पण दाखवल्या. संपूर्ण चैत्यगृहाचं, ज्याला परत फसाड असं इंग्लिशमध्ये म्हणतात, मुखदर्शन जे आहे ते सगळं लाकडामध्ये होतं, ते आता गेलं सगळं. पण अशा प्रकारे साधारणपणे जाळी वगैरे असायची इथे. इथे लहान लहान भोकं आहेत खेळ ठोकण्याकरता, आणि जेव्हा त्या भोकांना जवळनं बघितलं, त्यांचा पॅटर्न पाहिला, तेव्हा सगळ्यांची रचना एका फुलासारखी होते. म्हणजे अशी अनेक फुलं तिथे त्यांनी ठोकली असावीत असं वाटतं लाकडाची. तर असं हे आपल्याला चैत्यगृह दिसतं. धर्म या क्षेत्रामध्ये बदल हा लोकांना आवडत नाही, जो इथे झाला आहे पहिल्यांदा. माध्यम बदललेलं आहे विहाराचं आणि चैत्यगृहाचं. आतापर्यंत जे बांधीव होते स्तूप, चैत्यगृह, विहार, ते तर दगडात कोरले गेलेत. तर त्यामुळे जे आपल्याला बघायची सवय आहे तसंच तुम्हाला आम्ही देतोय, फक्त ह्याला मेंटेनन्स फ्री आर्किटेक्चर आहे. कुठलीही परत परत मेंटेनन्स करायला लागणार नाही, परत परत खर्च करायला लागणार नाही, अशा प्रकारची योजना केली आहे. आणि म्हणून तसं दिसणारं पण थोडंसं वेगळं. तर या खांबांचीही गरज नाही आहे. आता ह्या पुढच्या ज्या आहेत त्या जरा नवीन लावल्या आहेत, कारण त्या खराब झाल्या होत्या. पण आतल्या तुळया ओरिजिनल आहेत, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातल्या, म्हणजे किती वर्ष जुन्या झाल्या? मोर दॅन 2000 years. आणि त्याच्यावरती ब्राह्मीतनं लेख आहे. तसंच या खांबांवरती अशी पेंटिंग्स केलेली आहेत. तुमच्या काहींनी ऐकलं असेल की बौद्ध परंपरेमध्ये, बौद्ध कलेमध्ये गौतम बुद्धाचं मानवी रूपामध्ये अंकन हे इसवी सनाच्या 1ल्या-2ऱ्या शतकाच्या आधी येत नाही. पण मग इथे कसं आलं? कारण ही केव इथे आहे, पाणी आहे, 2nd century BC मधली आहे. पण हे इथे का आलं तर इथे लोक जे राहत होते, वास्तव्य जे लोकांचं होतं ते जवळजवळ इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापर्यंत होतं. हे भिक्षू जवळजवळ 1000 वर्ष याच साईटवरती राहत होते. आणि मग नंतर जेव्हा इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये अशा प्रकारे पेंटिंग्स करायची एक पद्धत जास्त फॅशन आलेली दिसते आपल्याला, किंवा पद्धत रूढ झाली, तेव्हा त्यांनी इथे कुठल्या साईटवरती एकही बुद्धाची मूर्ती नाही, पण इथे तुम्हाला अशी पेंटिंग्समध्ये बुद्धाच्या मानवी रूपातलं अंकन पाहायला मिळतं. पांढरं वस्त्र त्याच्या खांद्यावरती आहे, डावा खांद्यावरती पदर किंवा डावा खांदा झाकलेला, ही फार प्राचीन परंपरा आहे भारतामध्ये, हरप्पाच्या काळापासूनची आहे. तो जो दाढीवाला बाबा होता हरप्पा, त्याचा पण डावा खांदा कव्हर्ड आहे, उजवा खांदा उघडा आहे. साड्या पण आज बायका डाव्या खांद्यावरती पदर घेऊन नेसतात. जी भारतीय परंपरा आहे, बुद्धाने पण तसंच केलेलं आहे. असं एकदा आम्ही असे 90 लोक गेलो होतो इकडे, तेव्हा हे चैत्यगृह जे भाज्याचं आहे ते निम्मच भरलं. याचा अर्थ काय होतो की जवळजवळ 200च्या आसपासची कपॅसिटी ही भाज्याची आहे. चैत्यगृहात काय करायचे लोक तर चैत्यगृहामध्ये पावसाळ्यात जेव्हा ते इथे असायचे त्यावेळेला तर पूजा करायला यायचेच. त्या व्यतिरिक्त आसपासच्या एरियातले जे संघ होते त्यांनी दर महिन्याच्या, दर पक्षाच्या अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या किंवा उलटं म्हणा, हे 6 दिवस एका महिन्यातनं उपोसथ नावाचा एक सेरिमनी व्हायचा. याच्यामध्ये ते सगळं पठण करायचं त्यांच्या ग्रंथांचं. आणि त्याच वेळेला ज्याला आपण इंग्लिशमध्ये कन्फेशन हा सेरिमनी म्हणतो ख्रिश्चनिटीमध्ये, तशा प्रकारचा एक सेरिमनी इथे पण व्हायचा. आणि जेव्हा ते पठण करत असायचे नियमांचे, आचरणाचे नियम त्यांचे त्रिपिटकांमध्ये आहेत. विनय पिटकामध्ये भिक्षू भिक्षुणींचं आचरण कसं पाहिजे हे सांगणारे नियम आहेत. मग त्या आचरणामध्ये कोणीतरी चुकलं, काहीतरी चुकून त्यांच्याकडनं चूक झाली, वाईट झालं, तर त्याला प्रायश्चित्त काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्या पठणाच्या वेळेला समजा तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडनं हा नियम मोडला, तर तुम्ही थांबवायचं आणि सांगायचं की माझ्याकडनं हा नियम मोडला आहे. मग त्यांना काहीतरी शिक्षा ते ज्येष्ठ भिक्षू देतील. अशा प्रकारची उपोसथ नावाची परंपरा इथे खूप काळ होती. आणि ते दरवेळेला या 6 दिवशी आसपासच्या एरियातले सगळे हे भिक्षू संघ इथे येत असत. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या मोठ्या आकाराचे आपल्याला चैत्यगृहही पाहायला मिळतात.
धम्मभागस पसादो नावाचा हा इथे आपल्याला लेख दिसतोय की ज्याने हे दान दिलं होतं चैत्यगृह, त्याने लाकडावरती आपलं नाव लिहून ठेवलं. धर्मभाग नावाचा तो माणूस होता. खूप इंटरेस्टिंग गोष्टी याच्यामध्ये आहेत. थोडं मी भागावर घेते. चैत्यगृहाच्या एंट्रन्सला एका बाईचं एक मोठं शिल्प कोरलेलं आहे. काय करते ती इथे, ती कोण आहे? आपल्याला यक्षी माहिती आहे, पण वृक्षी ही संकल्पना आपल्याकडे होती. जसा यक्ष हा आपल्याला दिसत नाही, तो असतो कुठेतरी. आणि तसं झाडावरती राहणारे, ज्याला इंग्लिशमध्ये स्पिरिट हा शब्द आहे, तो छान शब्द आहे. स्पिरिट मधनं तुम्हाला कळतं की त्याला आकृती आकार नाही आहे, पण तो झाडावरती शक्ती राहते. तसं इथे एका झाडावरती राहणारी ही एक स्त्री शक्ती आहे कुणीतरी, की जिचं हे अंकन आहे. म्हणजे कदाचित त्या काळामध्ये ही त्या परिसरातली मोठी महत्वाची देवता असणार, यक्षीसारखीच असणार, आणि जी या सगळ्या परिसराचं रक्षण करते. आज आपल्या ग्रामाचं रक्षण करणारा ग्रामदैवत असतो. तुमचा सिद्धेश्वर जसा आहे, आमच्याकडे कसबा गणपती पुण्याला आहे, तशा प्रकारे तुम्ही ज्या वसाहतीत राहता त्या वसाहतीचं रक्षण करणारा एक देव असतो. आणि तो देव इथे ही देवी, म्हणजे ही स्त्री आहे, तिला वृक्षी असं म्हटलं कारण मागे एक मोठं त्यांनी झाडही दाखवलं तिच्या इथे. तर अशा प्रकारच्या संकल्पना आपल्याला प्राचीन भारतात खूप दिसतात. काही वेगळ्या नाही आहेत खरं म्हणजे, फक्त आपल्याला अपेक्षा नाही की त्यांच्याकडे सुद्धा असं असेल. आज सुद्धा आपल्या प्रत्येक वस्तीला एक मारुती असतो, एक महादेव असतो, भैरव असतो, हे सगळे रक्षण करणारे देवच असतात. तसं या विहाराचं रक्षण कोण करणार मग या हॅबिटेशनचं? तर ही वृक्षी आहे की जी हे रक्षण करणार आहे असं आपल्याला दिसतं. हे असे विहार आहेत, आतमध्ये खोल्या असतात, दगडी बाकं कोरलेली असतात. त्याचबरोबर इथे मगाशी म्हटलं तसं फक्त गौतम बुद्धाच्या हस्तींवरती स्तूप उभारलेले नाही आहे, तर जे महत्वाचे बौद्ध भिक्षू होते त्यांच्याही मृत्यूनंतर त्यांच्या हस्तींवरती स्तूप उभारले गेले किंवा रॉककट आहेत जे कोरले गेलेले आहेत केव्सच्या बाबतीमध्ये. तर तुम्हाला जे दिसते जवळजवळ 17 स्तूप आहेत. या गेल्या अनेक वर्षांमध्ये, आता आपण माहिती नाही की 1000 वर्ष इथे वस्ती त्यांची नक्की आहे, पण कोण कधी गेलं हे सांगता येत नाही, पण त्यांची नावं त्याच्यावरती लिहिलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ती वाचता येत नाही, खूप झिजली आहेत, पण ती आहेत. आणि इतके भिक्षू इथे गेले आणि ते इतके महत्वाचे होते की त्यांची नावं त्याच्यावरती लिहून त्यांच्यासाठी म्हणून इथे स्तूप उभे केलेले आहेत, कोरून ठेवलेले असं दिसतं. पुढे जाऊ आपण. पितळखोरा नावाची याच साधारण काळातली एक साईट आहे, वेरूळच्या उत्तरेला आहे. इथे आपण एरवी डोंगर चढून जातो, इथे डोंगर उतरून खाली जायचं आहे आपल्याला. एका मोठ्या दरीमध्ये धबधब्याच्या बाजूनी आपल्याला अशा या लेणी कोरलेल्या दिसतात, या साईडला आणि या साईडला. छान रस्ता केला आहे आता सरकारने, खूप सुरेख म्हणजे सुंदर साईडचं लोकेशनच फार सुंदर आहे. तो धबधबा क्रॉस करायला आता तर पूल केला. पूर्वी इथे लोक असेच, आम्ही पण अगदी पहिल्यांदा असंच दगडातनं उतरून इकडे गेलो होतो वॉटरफॉलमधनं. खूप पडझड झाली आहे, इथपासून सुरुवात केली होती, पण हा दगडच इतका खराब आहे की त्यांनी हे काम सोडून दिलं, अजून खालती आले. इकडे पण काही डेकोरेशन आहे, इकडे खाली, इथे पण अर्धवट कोरलेला किंवा तुटलेला केव्ज आहेत. पण हा सगळा भाग जो दिसतोय ना खालचा, हा सगळा मातीने गाडला गेलेला होता. जसं तुमचं हातरसंकुडल मंदिर होतं की जे सगळं मातीने आहे, तसं हे पूर्णपणे गाडलं गेलेलं होतं. आणि मग नंतर 50च्या दशकामध्ये ते सगळं साफसफाई करून ते सगळं इथे तुम्हाला बाहेरचा भाग क्लिअर झाला, पायऱ्या क्लिअर झालेल्या दिसतात. हे चैत्यगृह आहे आणि हा विहार एक मुख्य विहार आहे. बाकी सुद्धा विहार इथे पाहायला मिळतातच. हा सगळाच भाग हा मातीने कव्हर्ड होता. इथे पण तुम्हाला दिसतं की बुद्धाची एकही मूर्ती दगडात घडवलेली नाही आहे, पण पेंटिंग्स मात्र पुष्कळ तुम्हाला पाहायला मिळतात. इथे कोणी जात नाही फारसं, त्याच्यामुळे हे पुष्कळ चांगलं टिकलेलं आहे. तुम्हाला किती सुरेख पेंटिंग आहे बघा. 5व्या, 6व्या, 7व्या शतकातली ही पेंटिंग्स दिसतात. अशी अवस्था त्या केव्हची होती जेव्हा पहिल्यांदा ते अभ्यास लोकांनी करायला सुरुवात केली. हे सगळं मातीने जे गाडलं गेलेलं आहे. इथे हा स्तूप जो आहे ना इथला, तो खूप युनिक आहे. आपण आता मगाशी पाहिलं की तो स्तूप दगडातनं कोरून काढलेला होता, तर इथे निम्मा बांधलेला आणि निम्मा कोरलेला असा स्तूप होता. म्हणजे इथे तुम्हाला दिसतं तर हा स्तूपाचा बेस आहे, त्याच्यावरती एक खांब पडलाय आणि तो अजूनही तिथे खांब आहेच आहे. हा सगळा डेब्रीचा भाग काढून टाकला, पण त्या माणूस जिथे उभा आहे तिथे आतमध्ये खड्डा आहे असा. त्याच्या आतमध्ये अस्थि करंडक ठेवण्यासाठी ती जागा होती आणि त्याच्यावरती झाकण लावायला म्हणून एक सॉकेट केलं आणि तुम्ही वरती परत बांधकाम करून डोम स्तूपाचा करूच शकता. अशी योजना तेव्हा होती. आणि त्यांना त्या डेब्रीमध्ये सापडले हे क्रिस्टलचे करंडक सापडले की ज्याच्यामध्ये अस्थि ठेवल्या होत्या, पण ते उघडले गेले होते आणि आतमध्ये काय होतं लक्षात नाही आलं. आता त्याची डागडुजी करून पुष्कळ त्यांनी त्याला कॉन्क्रीटने उभं केलेलं. पण इथे आपल्याला काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात. अशा प्रकारचे भारवाहक यक्ष आहेत की जे त्या सगळ्या जिन्याला आधार देत आहेत आणि मागे पंखवाला घोडा आहे. तर आपल्याकडे अशी काही कल्पनाच नाही भारतीय मायथॉलॉजीमध्ये. उशिरा येते ती, आधी सुरुवातीच्या काळात काहीच नाही.
पण मग ग्रीक मायथॉलॉजीमध्ये पेगॅसिस हा आपल्याला माहिती आहे. आता अनेक लोकांच्या इथे दुकानांचे नाव वगैरे पेगॅसिस असतं, तर पंखवाला घोडा ही एक पेगॅसिस नावाची कल्पना आहे. तसंच इथे यांचे कान जे दिसत आहेत ते पक्ष्यांचे पंख कसे असतात तशा प्रकारचे कान आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये एल्फ किंवा पिक्सी नावाचे एक मायथॉलॉजिकल क्रिचर्स परत आपल्याला वेस्टर्न मायथॉलॉजीत दिसतात. तर ते चांगले नाही आहेत, म्हणजे एव्हिल आहेत खरं तर, पण तशासारखे कान यांचे इथे आहेत. आणि आपल्याकडे कसं असतं की कोणाचीही भक्ती करायची आहे त्याची भीती वाटली पाहिजे, भीतीतनंच भक्ती आलेली आपल्याला दिसते. तसं इथे पण एक कदाचित त्यांच्या भीतीतनं त्यांची भक्ती आणि मग पुढे ते आपले प्रोटेक्टर झालेले असावेत अशी कल्पना असावी असं वाटतं. इथे विहाराच्या इथे त्यांनी पुष्कळ खांब उभे करून डागडुजी केलेली आहे. पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे त्यांनी दगडातनं जिना कोरलाय. हा जो वरचा मजला आहे इथे हे तुम्हाला जे मोठं वरती होल दिसतंय त्यातनं बदाबदा पाणी खाली कोसळतं. त्यांनी काय केलं, तिथे एक मोठा खड्डा केला, त्यात ते पाणी रिसिव्ह केलं आणि तिथनं एक चॅनल काढला, एक असं गटार आउटलेट काढलं आणि ते इथनं वरनं या जिन्याच्या भिंतीतनं खाली आणलं. हे तिथे दरवाजाचे द्वारपाल आहेत आणि हे सगळा विहार हा हत्तींच्या पाठीवर तोललाय अशी तिथे रचना होती. आणि इकडनं बाहेर आणल्यानंतर त्यांनी इथे ओपनिंग्स ठेवली, मध्ये मध्ये पण ओपनिंग्स आहेत. ते संपूर्ण गटार कंटिन्यू होतं खालपर्यंत आणि त्या प्रेशरनी या नागाच्या फण्यातनं कारंजे उडतंय अशा प्रकारची तिथे योजना होती. इतकं सुंदर दिसत असणार आहे त्यावेळेला ते. इथे वरती गजलक्ष्मीचंही शिल्प होतं, ते पडलेलं मिळालं. खूप खराबी झाली या साईटची, पण एकंदरीत ते फार सुंदर साईट होती हे लक्षात येतं. अशी काही शिल्प सापडली तिकडे. असं एक यक्ष सापडला अंगणामध्येच, म्हणजे त्या चैत्यगृहाच्या बाहेर जे मोकळी जागा आहे तिथे त्याचे पाय तुटलेले आहेत, पण त्याच्या डोक्यावरती जे आहे हे एक भांड आहे आणि त्याला त्यामुळे भारवाहक यक्ष असं पण नाव मिळालं. आणि तो त्याच्यामध्ये फुलं कदाचित लोक ठेवत असावे की ती फुलं घेऊन आज चैत्यगृहाला व्हायची. पण याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्या हातावरती इथे कोरीव लेख आहे. एक सुवर्णकाराने कण्णदासानं हिरण्यकारेनं कथा म्हणून हिरण्यकार एक आहे, म्हणजे सुवर्णकार आहे कण्णदास नावाचं, त्याने ही मूर्ती कोरायला म्हणून त्याने पैसे दिलेले असे त्याचा अर्थ आहे. तो इतका महत्त्वाचा वाटला की त्यावेळेला त्याच्यावरती स्टॅम्प काढला होता भारत सरकारने 15 पैशाचा. तसंच तिथे अजून एक यक्षाची मूर्ती सापडली जो जवळजवळ 7 फूट उंच आहे. आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवला आहे हा पुतळा. त्याचे पण पाय तुटले, पण याचं तुम्हाला काय, हा दरवाजामध्येच उभा होता आणि त्याचं वैशिष्ट्य काय दिसतं तर याचेही कान तसेच आहेत पक्ष्यांच्या पंखासारखे. आणि त्याच्या कानामध्ये त्याने काय घातलेत तर त्याला सर्पकुंडल म्हणू आपण, म्हणजे कानात जिवंत साप घातलेत ॲज हिज ऑर्नामेंट्स. आणि तो घाबरत नाही, तो स्माईल करतो. तर हा किती पॉवरफुल आहे की जो अंगाखांद्यावरती दागिन्यांसारखे भीतीदायक प्राणी वागवतो. म्हणजे साप तर आपल्याला आपण त्याला घाबरतो पण त्याला भीती वाटत नाही, तो दागिन्यांसारखा सापाला कानात घालतो. आणि त्याचे कान पंखांसारखे का आहेत, पक्ष्यांच्या पंखांसारखे. जसं पक्ष्यांना आधीच समजतं की मोठं संकट येणार आहे तशा प्रकारे यालाही कळतं की संकट येणार आहे आणि त्यामुळे तो रक्षण करायला आधीच सज्ज होईल. अशा प्रकारचा यक्ष हा आमचं रक्षण करतोय, ही याच्यातनं भावना लोकांपुढे आणायची आहे. त्यामुळे हे खूप युनिक शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. बाकी अशी पेंटिंग्स आहेत, पुढे जाऊ जरा. हे तर सगळ्यांना माहितीच आहे, अजिंठा जेवढं प्रसिद्ध आहे. आणि जिथून आपण हा फोटो पाहतोय त्या जिथून साईट पाहतोय इथूनच हे सापडलेलं आहे. फक्त मी त्याच्या खोलात जात नाही. अजिंठा कसं सापडलं हे अनेकांना माहिती आहे. वाघाच्या शिकारीच्या शोधामध्ये तो जॉन स्मिथ गेला होता वगैरे. आणि इथे आपल्याला एक एंट्रन्स दिसतोय, बदल 2 हत्ती आहेत. तो अजिंठ्याचा खरा नंतरच्या काळातला एंट्रन्स आहे. इथे तुम्हाला 2 हत्ती दिसत आहेत, मध्ये एक नागराजाचं शिल्प कोरलेलं आहे. हा जो खरा तर इथला या साईडचा ओरिजिनल मालक असेल. चैत्यगृह यायच्या आधी इथे सगळे नाग सापच राहत होते ना, तर त्यांच्यावरती आपण एन्क्रोचमेंट केलेली आहे मानवाने जाऊन, कारण त्यांचंच राज्य आहे जंगलामध्ये. पण तो नागराज आहे आणि तो तिथे बसून बघतोय की माझ्या राज्यात कोण येतंय कोण जातंय. त्याला संपूर्ण घेऊन येतो साईडचा वरनं येणाऱ्यांना. अगदी स्ट्रॅटेजिक लोकेशन ते आहे. आपण इकडनं आता जो फोटो काढतो इकडनं काढलेला आहे. कधी गेलात तर नक्की पायऱ्या उतरून खाली या. इथे एक स्पॉट केला आहे, व्ह्यू पॉईंट जो आहे तिथनं छान कॉन्क्रीटच्या पायऱ्या बांधल्यात, त्या उतरून तुम्ही इथपर्यंत येता. इथून पण पायऱ्या उतरून तुम्ही खाली येता, पुलावरनं क्रॉस करून आतमध्ये येऊ शकता. तेव्हा तुम्हाला हा सगळा धबधबा आणि हे खूप सुंदर दृश्य बघायला मिळतं. अजिंठ्याच्या लेणी आहेत साधारणपणे इसवी सन पूर्व 2 ते इसवी सनाचं 5व-6वं शतक असा त्याचा स्पॅन आहे. थोडी पुढे जाते. हे सगळ्यात जुनी केव मानली जाते इकडची. आता हे सगळं बंद केलं, पण हे सगळं लाकडी मुखदर्शन होतं.
आणि इथे पण आपल्याला मोठं चैत्यगृह, मोठा स्तूप आणि खांबावरती पेंटिंग दिसतात, ते नंतरच्या काळातली. पण तो जो नंतर 1819 मध्ये आला, जॉन स्मिथ, ज्याने अजिंठा शोधलं, तर त्याने नाव लिहून ठेवलं. म्हणजे भारतीय लिहितातच, पण ब्रिटिश पण काही कमी नाही, त्यांनी पण लिहून ठेवलेलं दिसतं जॉन स्मिथ. आणि 28 एप्रिल 1819 तो इथे आला. आणि ते खूप उंचावरती आहे, कारण तेव्हा खूप डेबरी पडली होती खाली, त्याच्यावरती उभं राहून त्याने ते नाव लिहिल्यामुळे आता त्याची हाईट बरीच जास्त आहे. इथे सुंदर विहार पण कोरलेले आहेत, जसं इतर ठिकाणी. पेंटिंग्स पण ही अर्ली फेजमध्ये पेंटिंग होती. अजिंठ्यामध्ये 2 फेजेस आहेत, 2nd सेंचुरी BC टू 2nd सेंचुरी AD ह्या पहिली फेज आहे. त्यावेळेला असलेली ही पेंटिंग आपल्याला दिसतात सातवाहनांच्या काळातली. असंच कोंडाणा नावाचं एक खूप सुंदर आपल्याला राजमाची किल्ल्याच्या पोटातलं लेणं दिसतं आणि निसर्गदृष्टीने फार सुंदर आहे, निसर्गरम्य आहे हे. इथे सुद्धा आपल्याला दिसतं की खूप सुरेख कोरीव काम आहे, पण हा सगळा लाकडी भाग जो तो पडून गेलेला आहे. इथे लाकडी आर्चेस शिल्लक आहेत अजूनही ओरिजिनल. आणि इथे तुम्ही जर पाहिलं तर काही असे दंपती कोरलेले आहेत. आतमध्ये खूप वाईट खडक त्यांना लागला, तर बाहेरनं समजत नाही, बाहेरचा रॉक खूप चांगला आहे, आतमध्ये खूपच वाईट आहे. इथनं पण पाणी येतं, सगळं ब्रिटल आहे, तुटतोय सगळा, अशा प्रकारचा हा खडक होता. वरती सिलिंगला पण पेंटिंग्स त्यांनी केली होती, कारण हा भाग नेहमी आधी केला जायचा. कुठलंही केव कोरत असताना सगळ्यात वरचा भाग हा नेहमी आधी पूर्ण होतो. तेव्हा तुम्हाला स्कॅफोल्डिंगची गरज पडत नाही, कारण तुम्हाला जमीन हे स्कॅफोल्डिंग असतं. मग तुम्ही जमीन खोदत खोदत खालती येता. त्यामुळे आधी त्यांनी वरचा हा भाग पूर्ण केला, तेव्हा त्यांना आतमध्ये काय होणार याची कल्पना नव्हती. त्यामुळे सगळं खूप छान पूर्ण झालं, दगडही खूप सुंदर होता, आतमध्ये मात्र सगळा वाईट भाग दिसला. पण इथे सुद्धा एक त्यांचा गार्डियन यक्ष आहे, रक्षक यक्ष, आणि त्याचेही कान तसेच आहेत. त्याच्यावरनं आपल्याला कल्पना करू शकतो की कुठेतरी ही एक गोष्ट त्यावेळेला लोकांच्या मनात होती की अशा प्रकारचे कान असलेले लोक हे आपले रक्षणकर्ते होऊ शकतात. आणि कदाचित त्यावेळेला आपण म्हणू शकतो की ही कल्पना परदेशातनं आली असेल. यावेळेला भारताचा रोमशी व्यापार खूप जोरात सुरू होता. इथे बरेच नवीन लेख आहेत, पण एक प्राचीन लेख सुद्धा आहे ब्राह्मीतला, तर कोणी दान दिलं त्याचं नाव तिथे लिहिलेलं आहे. तुम्ही ते किती सुंदर त्याची हेअरस्टाईल आहे बघा. जर हे शिल्प पूर्ण असतं तर किती सुरेख दिसलं असतं. दुर्दैवाने सगळं ते तुटलेलं आहे कोंडाण्यामध्ये. आणि इथे पण सिलिंगला पेंटिंग होती, खांब होते विहारामध्ये, इतका तो मोठा आहे. आता पाहिलं की आतापर्यंत की बरेचदा असं होत होतं, पाणी लाकडाचे सगळं स्ट्रक्चर पाण्याने खराब व्हायचं. मग त्याने एक आयडिया शोधली की आपण सगळं दगडाचंच करून टाकू. हे जे दिसतंय ते सगळं लाकडाचं असंच पूर्वी असायचं. तर हे अजिंठ्याला एकूण 4 चैत्यगृह आहे. त्यातलं हे मगाशी आपण 10 बघितलं, हे 9 आहे. आणि आतमध्ये छान, त्यामुळे कॉम्पॅक्ट व्यवस्थित आहे, काही खराब झालं नाही आहे. दगडाचं त्यांनी फसाड तयार केलेलं आपल्याला दिसतं. मग ही फॅशनच रूळ झालेली दिसते. नाशिकला पण तोच प्रकार दिसतो की इथे दगडाचं संपूर्णपणे त्यांनी चैत्यगृहाचं फ्रंटेज केलेलं आहे. असं होतं जेव्हा ब्रिटिशांनी अभ्यास सुरू केला त्यावेळेला नाशिक. मग आसपासच्या आपल्याला केव्स दिसतात पुष्कळ, माती भरली होती सगळीकडे. इथे पण एक गार्डियन यक्ष आहे, पण त्याचे कान साधेत. इथे एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आपण पाहतोय. मगासपासून आपण म्हणतो की परदेशातनं लोकांचा प्रभाव आहे, तर हे चिन्ह जे आहे ज्याला ट्रायस्केलियन असं म्हणतात, हे तुम्हाला नाशिकला इथे पाहायला मिळतं. या ठिकाणी ते कोरलेलं आहे. अजूनही काही ठिकाणी आहेत भारतामध्ये. कॉइन्सवरती खूप आहे, पण मॉन्युमेंट्समध्ये 2च ठिकाणी आहे. काय आहे हे ट्रायस्केलियन, त्याचा अर्थ आपल्याला नाही माहिती. म्हणजे खरं तर माहिती नाही आहे. त्याला त्रिको वगैरे असं मराठीमध्ये म्हणतात, पण ते मूळचं ग्रीक चिन्ह आहे किंवा युरोपियन कॉन्टेक्स्टमधनं आलेलं आहे. आणि ते भारतीय नाण्यांवरती खूप मोठ्या संख्येने सापडतं. पण आपल्याला फक्त नाशिक आणि जुन्नरला असते 2 ठिकाणी चैत्यगृहांवरती दिसतं, असं दिसतं ते. त्याला कोणी 3 पायांचं स्वस्तिक म्हणतं किंवा अजून काय काय. पण मग याचा जेव्हा आपण ट्रेस घेतो भारत जगामध्ये कुठे दिसतं अजून, तर युरोपमध्ये आपल्याला असं दिसतं की युरोपियन निओलिथिक त्यांच्या नवाश्म युगामध्ये हे 4000 BC मध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे यायच्या 4000 वर्ष आधी तिकडे ते वापरत आहेत. ते नंतरच्या ग्रीको रोमन काळाचा ऐतिहासिक काळ त्याच्यामध्ये त्यांनी ढालीवरती वगैरे पण कोरलेलं दिसतं. म्हणजे हे पण प्रोटेक्टिव्ह सिम्बल सारखंच आहे, पण कळत नाही, किंवा ऑस्पिशियस सिम्बल, पण त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. त्यांच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चषकावरती या काळात दिसतं. तर बराच हे परदेशामध्ये महत्त्वाचं असावं, पण ते हळूहळू भारतामध्ये आलेलं आहे. अगदी निओलिथिक त्यांची जी ग्रेव्ज आहेत त्याच्यावरती पण आपल्याला दिसतं अशा प्रकारे कोरलेलं. आणि मग जुन्नरचा एक वेगळा ग्रुप आहे ज्याला आयसोलेटेड म्हणतात, तिथे तुम्हाला कोरलेलं दिसतं. कॉइन्सवरती तर खूप सापडतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा नालासोपाऱ्याचा स्तूप जो आहे, त्या स्तूपाच्या आतमध्ये जे काही सापडलं, त्याच्या आतमध्ये असे एक तांब्याचं करंडक आणि त्याच्या आतमध्ये वेगवेगळे असे 4-5 करंडक एकात एक सापडले. आणि त्याच्यात सगळ्यात आतल्या याच्यावरती परत ट्रायस्केलियन आहे.
तर हे आणि ह्या स्तूपाची जी त्यांचं रिनोव्हेशन झालं होतं ते क्षत्रपांच्या काळात झालं होतं, जे परदेशी लोक होते. त्यामुळे हे काहीतरी खूप वेगळं चिन्ह आपल्याकडे आहे भारतामध्ये की ज्याचा आपल्याला अर्थ अजून उलगडलेला नाही आहे, पण त्याची अँटिक्विटी मात्र खूप जुनी आणि ती युरोपमधनं आहे. तर त्यामुळे हे असं दिसतं की हे सगळे यांचा अर्थ काय होता, त्यांचं फंक्शन काय होतं, केव्समध्ये काय होतं, त्या चैत्य आतमध्ये स्तूपाच्या आतल्या याच्यावरती काय होतं हे कळत नाही. पण हे सगळं करायला रिलिजियस सँक्शन होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. धर्माच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला धार्मिक जे धर्म मार्तंड असतात की जे धर्माचे मोठे अधिकारी असतात त्यांचीच परवानगीशिवाय काहीही करता येत नाही, आणि याला त्यांचं सँक्शन होतं तरच त्यामुळेच ते होऊ शकलं. असो, तर परत गोईंग बॅक टू नाशिक, इथे पण एक आपल्याला गार्डियन यक्ष दिसतो. त्याचे कान साधे आहेत पण तिथल्या लेखात त्याला यक्ष म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे आपण तो यक्ष हे नक्की म्हणू शकतो. असं हे चैत्यगृह, इथे विहार आहे. नाशिकमध्ये अजून एक गंमत आहे. नाशिक काय, कारला काय, जुन्नर काय, इथे आपल्याला स्फिंक्स दिसतात. आता स्फिंक्स आपल्याला इजिप्तमध्ये माहिती आहे, पण आपल्याला इथे पण आपल्याकडे भारतात सुद्धा याची कल्पना नसते. तर नाशिकमध्ये जे क्षत्रप नावाचे राजे होते, जे शक होते, त्यांनी दिलेल्या केवमध्ये आपल्याला अशा प्रकारे स्फिंक्स दिसतात. आणि ती कल्पना अशी आहे स्फिंक्सची की ते मंदिराचे रक्षण करते. तर इथे आतमध्ये असं स्तूप कोरलेलं आहे, कदाचित तेही असावं. हे शकांचं डोनेशन इथे दिसतं आपल्याला, आणि इथे वरती आतल्या बाजूने स्फिंक्स आहेत असं. मग पुढे आपण जातो ते ठाणाळे नावाचं एक ठिकाण आहे कोकणामध्ये, पालीच्या जवळ. तिथे असेच मोठं विहार आणि चैत्यगृह आणि विहार आहेत, पण तिथे पण आपल्याला बरेच स्तूप असे कोरलेले दिसतात की याचा अर्थ इथे बरेच भिक्षू या ठिकाणी मृत पावलेले आहेत. सिमेट्री त्यांची मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अशी बेडसा, आपल्याला बऱ्याचदा कारला भाजे बेडसे हे ऐकून माहिती असतं. इथे सुद्धा आपल्याला दिसतं की तुम्हाला इथे कळतं की हे कसे कोरत होते. त्यांनी हा पुढचा भाग काढून टाकला नाहीये, इथून ते काम सुरू करायचे आणि मग पूर्ण झालं की खालचा भाग काढून टाकायचा, पण त्यांनी तो काढलाच नाही आणि त्यामुळे तो राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे पण एक मेमोरियल स्तूप आहे. इथे बेडसेचं चैत्यगृह आहे, चांगलं इंटॅक्ट आहे. छत्रदंड अजून शिल्लक आहे लाकडाचं. आणि इथे आमच्या ते 90 लोकांनी गेलो असताना जंतू भरलाच हॉल, कारण 100 लोकांची कपॅसिटी बेडशाची आहे असं आम्ही म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो. काही काही शुभचिन्ह कोरलेली दिसतात आपल्याला. हा बेडसाचा विहार आहे, पण याचा प्लॅन आणि एलिव्हेशन चैत्यगृहासारखा आहे. हा काहीतरी युनिकच भाग इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतो, पण ते असं आहे. मात्र इथे आतमध्ये गंमत म्हणजे काही त्यांनी असे सिक्रेट कप्पे केलेले आहेत. झोपायची बाकं जी आहेत त्याच्या आतमध्ये असा कप्पा आहे की त्याच्यावरती लाकूड ठेवून कापड घातल्यानंतर आतमध्ये कप्पा हे कळणारच नाही. जसे लॉकर्स असतात आपले, हा दाखवायचा कप्पा आहे पण हा वापरायचा कप्पा आहे असं पण दिसतं. जमिनीत पण त्यांनी कप्पा ठेवलेला आहे. काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी ते ठेवत असणार असं आपण म्हणू शकतो. कारलं हे एक ठिकाण आपल्याला माहिती आहे, खूप प्रसिद्ध आहे. तिथे हे अशा प्रकारचं मंदिर होतं, म्हणजे आलं कधीतरी. जेव्हा बौद्धांनी ही जागा सोडली तेव्हा ते मंदिर आलेलं दिसतं आपल्याला. इथे पण लाकडी तुळया पुढे आहेत, आतमध्ये पण आहेत. असे दंपती दानं देणारे लोक आहेत ते कोरलेले आहेत असं वाटतं. आतमध्ये मात्र लाकडी तुळ्यांवर लाकडी छत्र याचं शिल्लक आहे अजून. हे छत्रदंड पण ज्याच्यात पण खूप सुंदर डेकोरेशन आहे, आणि याच्या आतल्या बाजूंनी त्यांनी कमळाचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथे आपल्याला दिसतं की जे शिलालेख आहेत त्याच्यामधनं असं त्यांनी सांगितलं की दान देणाऱ्या माणसाचं नाव आहे आणि तो यवन आहे असं म्हटलंय. यवन म्हणजे कोण, तर आपण आतापर्यंत यवन म्हणजे मुसलमान समजतो, कारण आताच्या आपल्या अशामध्ये भाषेमध्ये तेच यवन आहे की जे परदेशातनं भारतामध्ये आले. पण तसं नाही आहे. तर आयोनियन ग्रीक्स नावाचे लोक भारतात व्यापारी म्हणून येत होते. त्या आयोनियनचं योन आणि पुढे यवन झालं, आणि ते त्यांच्याच नावांमध्ये मी यवन आहे म्हणून नाव लिहून ठेवलं. आणि त्यांनी दिलेले खूप लेख आपल्याला कारल्यामध्ये त्यांनी लिहिलेले लेख पाहायला मिळतात, ज्यातनं त्यांनी दान दिलेलं आहे हे लोकांच्या लक्षामध्ये येतं. असे ते आमचे 90 लोक कारल्यामध्ये जेमतेम 1/3 भरले. याचा अर्थ कारल्याची कपॅसिटी 300 लोकांची. असे तिथे शिलालेख आहेत ब्राह्मीतले. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यवन असा उल्लेख आपल्याला सापडतो. कान्हेडी असंच एक मोठं ठिकाण आहे की जिथे आपल्याला खूप मोठ्या संख्येने 100हून जास्त केव्स बघायला मिळतात. त्याच्यामध्ये हे चैत्यगृह आहे कान्हेरीचं. थोडं बरोबर जाते. हे दानकर्ते लोक आहेत, इन्स्क्रिप्शन्स आहेत मोठे मोठे कान्हेरीमध्ये. हे सगळं असताना आपण पाहतो की व्यापारी मार्ग हा एक मेजर सोर्स आहे जिथनं आपल्याला दानकर्ते मिळतात. तर नाणेघाट हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे की जो कल्याणहून देशावरती यायला, सह्याद्री पार करून देशावरती यायला उपयोगाचा आहे. इथे जकातीचं रांजण पण आहे असं मानलं जातं. अशी गुहा आहे इथे.
आणि अजूनही लोक तो मार्ग वापरतात इकडनं आणि सेफ आहे, पडण्यात दरीबिरी काही नाही आहे. असं मार्ग दगडांनीच बांधलेला मार्ग आहे की जो तिथे आतमध्ये त्या केव्हमध्ये एक इन्स्क्रिप्शन आहे मोठं, ते दिसतं. आणि तिथे पावलांचे अवशेष शिल्लक आहेत काही काही लोकांचे. ते वरती त्यांची नावं पण लिहिली आहेत. ते सातवाहन घराण्यातले राजे लोक होते, असं त्यांचं एक रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कोण कोण तिथे उभं होतं. त्याच्यामध्ये नागणिका नावाची त्यांची राणी होती, ती, तिचा नवरा, तिचा सासरा, तिचे वडील, तिची मुलं, असं सगळ्यांचे इथे पुतळे होते, असं त्यांच्या नावावरून आपल्याला लक्षामध्ये येतं. आणि त्यांनी जी दानं दिली होती त्या दानांचे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. यज्ञ केले जाते, यज्ञांचे आणि त्यांच्या दानांचे उल्लेख त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग जुन्नरला मगाशी आपण पाहिलेलं तुळजा लेणं जे होतं सर्क्युलर, तेही आहे. जुन्नरच्या भोवताली आपल्याला खूप मोठ्या संख्येने केव्स दिसतात, कारण जुन्नर हे खूप महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. जुन्नरचं नाव आपल्याला माहितीच नाही. तुम्ही म्हणाल जुन्नर हे नाव आहे ना, पण जुन्नर हे नाव नाही आहे. जुन्नर हे विशेषण आहे. जुनं नगर, जुन्नी नगर, जीर्ण नगर असे त्याचे नाव आहे. पण खरं नाव काय आहे ते नाही माहिती आपल्याला. आणि असा तो व्यापारी मार्ग होता जो आपल्याला पुढे देशावरती घेऊन जायचा. मग अशी आपण पाहिलं ते हे चैत्यगृह होतं. इथे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, वेगवेगळ्या टेकड्यांमध्ये बरेच बौद्ध ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये इथे दिसतात ही मांगोळी नावाची टेकडी, जे 3 ग्रुप्स आहेत. त्याला भीमाशंकर म्हणतात, पुढे अंबा अंबिका असे त्यांची लोकल नावं आहेत त्याला. आणि याला भूत लेणं म्हणतात. ते बुद्ध लेण्याचं भूत लेणं असं नाव झालेलं आहे. मग ते गजलक्ष्मी आहे आणि वेगवेगळे डान्सर्स दाखवले. लेण्यातली तर आपल्याला माहितीच आहे की ते मूळचं बौद्ध लेणंच आहे. मग तिथे गणपती आलेला आहे. इथे 2 सेल्समध्ये भिंत फोडून त्यांनी आतमध्ये गणपती तयार केलेला दिसतो. अशा प्रकारच्या इतर केव्स पण लेण्याद्रीमध्ये आहे. शिवनेरीमध्ये 3-4 ग्रुप्स आहेत जवळजवळ. अवघड आहेत जरा काही काही त्याच्यातले. आणि मग आपण येतो ते जरा नंतरच्या काळामध्ये, थोडंसं इसवी सनाच्या पहिल्या शतकात वगैरे कोल्हापूर जवळ आपल्याला एक ग्रुप दिसतो. त्याला पोहाळे असं नाव आहे. ते पांडवकालीन गुंफा वगैरे असं त्याला म्हणतात. पण त्यांनी त्या स्तूपाचं शिवलिंग करून टाकलेलं आहे आता. पण ते चैत्यगृह आहे ते लक्षात येतं. खूप खराब झाली आहे अवस्था त्याची. पण अशा आपल्याला अनेक ठिकाणी अशा लहान लहान ग्रुप्स पण पाहायला मिळतात. आता काय होतंय, 1st सेंचुरी AD to 3rd सेंचुरी या काळातल्या ज्या केव्ज आहेत, ज्याला बुद्धिझममधला दुसरा टप्पा जो आहे महायान, तिथे वाटचाल सुरू झाली असं दिसतं. त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. एकतर आपल्याला असं जो गजपृष्ठाकृती छत होतं त्याऐवजी फ्लॅट रूफ आलं, सरळ सपाट छतांचं चैत्यगृह आलेलं आहे. चापाकृती नाही आहेत, चौकोनी चैत्यगृह आली आहेत. आणि त्या चैत्यगृह आणि स्तूप हे एकत्र आणि विहार एकत्र झालेले दिसतात. कसं दिसतं ते बघू आपण. आता हे इथे तुम्हाला दिसतंय की या विहाराच्या बाहेरच स्तूप कोरला आहे. इथे थोडं पुढे जाऊ आपण हवं असेल तर, कारण आता नवीन फिलॉसॉफीज पुढे येते. त्याच्यामध्ये मी दिलेलं दान जे आहे त्याचं पुण्य कोणाला दुसऱ्याला मिळावं अशी पण एक कल्पना याच्यामध्ये पुढे आलेली आहे. आणि मग आपल्याला दिसतं की अनेक मोठ्या संख्येने दानं लोक द्यायला लागले. आणि ज्याला महायान असं म्हटलेलं आहे ती फेज जी बुद्धिझमची आहे ती आता आलेली आपल्याला दिसते. कराडला तर 100हून जास्त केव्ज आहेत. आपल्याला कल्पनाच नसते. कराडमध्ये हे 3 तर एकाच डोंगरामध्ये आहेत. तो आगाशिवाचा डोंगर म्हणतो, त्याच्यामध्ये आगाशिव, जखणवाडी, चचेगाव, आसपासच्या लहान लहान गावांमध्ये पण अनेक लेणी आहेत, ती दिसतात. त्यामध्ये डेकोरेशन कमी आहे. इथे पण असं एक दाम्पत्य कोरलेलं आहे चैत्यगृहामध्ये. काही काही खूप खराब झालेली आहेत. कोळा म्हणून ठिकाण कोकणामध्ये आहे, तिथे पण आपल्याला दिसेल. इथे तुम्हाला दिसतं की चैत्यगृह आहे पण त्याचं छत सपाट आहे, चौकोनी त्याचा प्लॅन आहे. सगळंच बदललं आहे त्याचा प्लॅन आणि सिस्टीमचा विजय आहे. इथे पण आता पुण्यामध्ये विहारात स्तूप आला आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसतं की खोल्या आणि एक स्तूप असं कॉम्बिनेशन झालेलं दिसतं. नाशिकमध्ये पण विहाराच्या आत त्यांनी स्तूप कोरला आहे एक अशा प्रकारचा. मगाशी पाहिलं ते हेच आहे. तिथे आतमध्ये आता काय होतं, त्या स्तूपाच्या वरती पण कोणतरी एक भैरव कोरलाय. तो जैन परंपरेतून आलेला क्षेत्रपाल भैरव आहे. आणि त्यांनी त्या स्तूपाच्या आउटलाईनचा सगळा भैरव करून टाकला इथे. लेण्यातली तर आपल्याला माहितीच आहे. नेणवली म्हणून तुम्हाला दिसतं की इथे विहाराच्या खोल्या आणि स्तूप असं कॉम्बिनेशन त्यांनी आता केलेलं आहे. आणि मग आता असं दिसतं की एक वेगळीच नवीन तत्वज्ञानाची पद्धत, या तत्वज्ञानाचा विकास बुद्धिझमचा झालेला आहे, ज्याला रिलिजिओ फिलॉसॉफिकल फेज असं म्हटलं. की धर्मही बदललाय, देवता आल्यात, आतापर्यंत कधीच नव्हत्या त्या देवता आता यायला लागल्या आहेत, बोधिसत्व यायला लागले आहेत. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा म्हणजे हा पद्मपाणी अवलोकितेश्वर आहे.
औरंगाबादला पण केव्ज आहे, संभाजीनगरमध्ये पण केव्ज बघायला मिळतात. तर तिथल्या एका ठिकाणी आपल्याला दिसतं की हा जो पद्मपाणी अवलोकितेश्वर आहे हा तारक देव आहे, हा सेव्हियर गॉड आहे. कसा तर तो आपल्याला लोकांना या 8 महत्त्वाच्या संकटातनं वाचवतो. तुम्ही जेव्हा 8 भीतीदायक संकट आहे की प्रवासाला गेल्याने तुम्हाला कधी कधी जंगली हत्ती तुमच्या अंगावरती हल्ला करू शकतात, ही व्यापाऱ्यांवरती येणारी संकट आहे किंवा प्रवाशांवर येणारी संकट आहे. तर हा आपल्याला एक तारक देव आहे असं दिसतं, अवलोकन करतोय तो तुमच्याकडे बघतोय. आणि जेव्हा भक्त त्याला संकटात साथ देतो की मला वाचव, तेव्हा तो येतो. आणि ते संकट कोणती कोणती ती दाखवली तिथे. सिंह आहे, तुमचं जहाज फुटलंय, साप आलाय किंवा आग लागली आहे, चोर आले, कोणी पकडून ठेवलंय किंवा एखादा राक्षस आलाय. आणि हे जे दाखवलेत हे संकट आणि तेव्हा ते भक्तांनी केलेला धावा आणि हा आलेला अवलोकितेश्वर. तर अशा प्रकारे तो तुमचा एक तारक देव सेव्हियर गॉड बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्याची ते शिल्प जे असतं त्याला लिटनी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याला अष्टमहाभयत्राण अवलोकितेश्वर, महाभयांपासून तुम्हाला तारणारा वाचवणारा असं तो दिसतो. तर तो बोधिसत्व आहे. बोधिसत्व म्हणजे काय, तुम्हाला आता काहींना ही संकल्पना माहिती असेल की पहिल्या काळामध्ये बुद्धिझमच्या पहिल्या फेजमध्ये बोधिसत्व म्हणजे फक्त गौतम बुद्धाच्या आधीच्या जन्मातलं व्यक्ती असेच त्याचं रूप होतं. पण आता मात्र असं दिसतं महायानामध्ये की बोधिसत्व म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्यामध्ये बोधी मिळण्याचं सत्व म्हणजे पोटेन्शियल आहे, पण तो स्वतःची बोधी स्वीकारत नाहीये, कारण त्याला जगातल्या सर्व जीवांना बोधी मिळाल्यानंतरच मी माझी बोधी घेईन अशी त्याने एक स्वतःची प्रतिज्ञा केलेली आहे. तो लोकांच्या मदतीला इथे आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की इथे हा जो अवलोकितेश्वर आहे तो वर्णाखाली बघतो तो की तो त्याला पद्मपाणी असंही म्हणतात, त्याच्या हातामध्ये कमळ असतं. तो सगळ्यांना, तो महाकारुणिक आहे, तो सगळ्यांना मदत करत असतो. मंजुश्री नावाचं बोधिसत्व आहे की याच्या हातामध्ये एक तलवार दाखवलेली असते, जो दुष्टांचा नाश करतो आणि अज्ञानाचा नाश करतो. आणि तो लोकांच्या त्यांना हातामध्ये ग्रंथ पण दाखवलेला असतो, तलवारही असते की तो ज्ञान त्यांना देतो. वज्रपाणी आहे, ज्याच्या हातामध्ये वज्र असतं की जो वाईट गोष्टींचा शत्रू आहे. अशा प्रकारे मैत्रेय जो भविष्यातला बुद्धच आहे त्याचंही आपल्याला शिल्प. हे सगळे बोधिसत्व आपल्याला या महायान या फेजमध्ये दिसायला लागतात की जे पूर्णपणे नवीन आहेत, आतापर्यंत कधी नव्हते. हा धर्मात झालेला बदल आहे. कान्हेरी आपण पाहतोय, ते खूप सुंदर पेंटिंग्स पण होती, अर्धवट राहिली आहे. अशा तिथे 100हून जास्त केव्ज आहेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठ्या आकाराच्या बुद्धाच्या मूर्ती चैत्यगृहात केलेल्या आहेत. अशा प्रकारचे कोटे कोरलेले आहेत. अशा 2च केव्ह संपूर्ण भारतात आहेत, एक म्हणजे वेरूळमध्ये आहे आणि एक कान्हेरीमध्ये आहे. इथे आपण काय ते डायनिंग टेबल नाही आहे खाली बसून जेवणाकरता, लोकांना असंच वाटतं. ते गाईड पण असं म्हणतात की डायनिंग टेबल आहे, खाली बसून ते जेवायचे ताट समोर ठेवून, पण ते ग्रंथांच्या कॉपीज करायचे. मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित जी होती त्यांच्या कॉपीज करणं हे पण एक खूप मोठं पुण्यकारक कर्म होतं की जे आवश्यक होतं. ते करण्याकरता म्हणून केलेली ही असे बाकं आहेत. कान्हेरीमध्ये जवळजवळ 100हून जास्त भिक्षूंचं निर्माण झालेलं आहे, ते वारलेले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ एवढ्या मोठ्या संख्येने इथे स्तूप बांधले आहेत, काही कोरलेत, हे काही शिल्लक आहेत. तुम्ही बघा या विटा मोल्डेड आहेत. आर्किटेक्ट लोकांना लक्षात येईल की या विटा चौकोनी नाही आहेत, त्या खास करून घेतल्यात या गोलाई आणण्यासाठी म्हणून स्तूपाची. इथे शेजारी दरी जी आहे त्या दरीमध्ये अशा काही घडवलेल्या शिळा सापडल्या दिसल्या. तर डॉक्टर शोभना गोखलेंनी त्या जेव्हा काढल्या तर अशा 27 शिळांवरती आपल्याला इन्स्क्रिप्शन मिळालं. त्याच्यामध्ये कोणत्या भिक्षूच्या स्मरणार्थ तो स्तूप बांधलाय आणि त्या भिक्षूचं स्पेशलायझेशन काय आहे, तो त्रिपिटकांचा कुठल्या एका पिटकाचा आहे, सगळं त्यांनी लिहून ठेवलं होतं. तर असे ताम्रपट वगैरे सुद्धा मिळाले इथे. इथे एक गंमत आपल्याला दिसते की एका ठिकाणी अवलोकितेश्वर मगासचा जो आहे त्याला 11 डोकी आहेत. आता 11 डोक्यांचा कुठला बौद्ध देव असतो, पण हा इथे आहे कान्हेरीत कोरलेला. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये जगातली सर्वात जुनी मूर्ती ही इथे आहे कान्हेरीमध्ये. आणि फार महत्वाची का आहे, कारण पुढे हाच देव अशा ब्रॉन्झेसमध्ये पण सापडतो की तो महाकारुणिक आहे. त्याला सर्व दिशांनी कोणता भक्त दुःखात आहे हे बघायचं आणि जाऊन मदत करायची, म्हणून त्यांनी त्याला तसा केलेला होता. तो भारतातनं जसा बुद्धिझम जपानमध्ये चीनमध्ये गेला, तो पण चीनमध्ये गेला. त्याला चीनमध्ये क्वान यीन असं म्हटलं आणि त्याला त्यांनी तो करुणामयी असल्यामुळे त्याला फिमेल फॉर्म दिला चीनमध्ये. तर त्यामुळे तो चीनमध्ये हा जो क्वान यीन आहे तो म्हणजे अवलोकितेश्वर पद्मपाणी, पण त्याला 11 डोकी आणि 1000 हात आहेत. 11 हेडेड 1000 आर्म्ड अवलोकितेश्वर. 1000 हात का बरं, तर तो एवढा सगळ्या हातांनी भक्तांना मदत करू शकेल म्हणून. त्याची पेंटिंग्स पण तुम्हाला पाहायला मिळतात.
जपानमध्ये पण तो चीनमधनं गेला, त्याला तिथे कान्नोन असं म्हटलं, त्याची लाकडी मूर्ती येतं अवलोकितेश्वराच्या. आणि आपल्याकडे जसं आता ब्रँड नेम्स देवांवरनं येतात, लक्ष्मी फटाका किंवा अजून नायकी हा ब्रँड ते ग्रीक देवता आहे, तसं या कान्नोनवरनं कॅनन हा ब्रँड आहे. कॅननचा कॅमेरा, कॅननची मशीन्स जी असतात, प्रिंटर्स, ते कॅनन म्हणजे हा कान्नोन आहे, म्हणजे अवलोकितेश्वर आहे. भारताने आज जगाला एक वेगळंच नाव दिलंय, भारतीय बौद्ध धर्माने आणि तिथे आलेल्या देवांनी. कॅनन या नावाने एवढ्या मशीन्स आणि वेगळ्या गोष्टी आहेत, पण सगळ्यांचा उगम मात्र भारतात आहे अवलोकितेश्वराचा. औरंगाबादने केव्ज आहेत, पण आपण बघतोय ते अजिंठा. अजिंठ्यामध्ये 2 टप्प्यात चैत्यगृह झाली. आपण 10 आणि 9 बघितलं, आता 19ला आलो. पण इथे अजिंठ्याचं काम करत असताना, अजिंठ्याचं नाव वाचत ऐकत असताना आपल्याला या माणसाचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्याचं नाव आहे प्रोफेसर वॉल्टर स्पिंक. यांनी 60हून जास्त वर्ष करिअरची फक्त अजिंठ्यावरच काम केलं. फक्त अजिंठा आणि फक्त अजिंठाच. अजिंठ्याच्या ज्या 2 फेजेसमधल्या केव्ज आहेत, त्याच्यामध्ये जास्त केव्ज या सेकंड फेजमध्ये तयार झालेल्या आहेत. आणि मग लोकांनी असा अर्थ लावला की इसवी सनाचं 4थं शतक, 5वं, 6वं वगैरे शतकात 200-300 वर्ष लागली असतील ना एवढ्या 15-20 केव्स करायच्या म्हणजे, आणि एवढी पेंटिंग्स करायचे. तर एक्झॅक्टली तेच यांनी खोडून काढलं आणि त्यांनी असं दाखवलं की त्या सेकंड फेजमधल्या केव्स फक्त 18 ते 20 वर्षात झालेल्या आहेत, ज्याला शॉर्ट क्रोनॉलॉजी असं अजिंठ्याचे म्हणतात. तर ते काम यांनी फार मोठं, आणि त्यांना पहिल्यांदा लोकांनी सिरियसली घेतलंच नाही, सगळ्यांनी टीका केली. पण त्यांनी जी संशोधन पद्धती विकसित केली होती की रॉकेट केव्सचा अभ्यास कसा करायचा, चिजायन तुम्हाला कशी चिन्नीचा हातोडा, चिन्नीचा घाव कसा पडला याचा अभ्यास करता आला पाहिजे, त्याची दिशा बघता आली पाहिजे, किती जोरात तो हातोडा मारला हे बघता आला पाहिजे, पेंटिंगमध्ये स्ट्रोक्स कळले पाहिजेत, कुठल्या कलाकाराचा हात कुठल्या भिंतीवरती दिसतोय हे कळलं पाहिजे. आणि पेंटिंग्स केले, त्यामुळे तुम्हाला वेळ जास्त लागत नाही, हे पण लक्षामध्ये आणून दिलं. शिल्प करायला वेळ लागतो, पेंटिंग पटापट होतात. तर या सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी पुष्कळच, म्हणजे हे मी थोडक्यातच सांगितलं, 2 शब्द सांगितले, पण त्यांचा प्रचंड मोठा आवाका, समकालीन साहित्य, समकालीन शिलालेख, समकालीन दंतकथा, प्रत्यक्ष साईटवरचे पुरावे, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑल द केव्स, असं सगळं करून त्यांनी हे त्यांचं मत मांडलं. त्यामुळे त्यांचं काम हे खरोखर पाथ ब्रेकिंग आहे आणि ट्रेंड सेटर आहे की कसा अभ्यास रॉकेट केव्सचा करायचा असतो हे सांगणार. थोडक्यामध्ये आपण हे पण पाहणार आहोत की जे देवदेवता नवीन आलेले दिसतात आपल्याला, देवी मी खरं राक्षसी, तिचं नाव हरिती असं आहे. ती मुलांचं हरण करणारी आहे म्हणून ती हरिती. तिला स्वतः 100 मुलं होती, तिचा नवरा आणि ती दाखवतात काय, तिच्या मांडीवरती एक बाळ दिसतं, पण ती सारखी लोकांची मुलं खायची जाऊन, ती राक्षसी होती ना, त्यामुळे ती इतरांची मुलं खायची आणि तिची बाळं जगवायची. तर जेव्हा लोकांनी तक्रार केली बुद्धाकडे की ही असं करते, तेव्हा बुद्धाने तिचं एक बाळ लपवून ठेवलं. आणि मग ती परत चिंताक्रांत होती की माझं बाळ सापडत नाही. तर बुद्ध म्हणलं की तुला 99 मुलं आहेत नाही, तर त्यांच्याकडे पहा. ती म्हणजे नाही नाही, पण माझं छोटा बाळ मुक्तो. मग तो म्हणलं तू इतरांची बाळं खातेस तेव्हा. मग तेव्हापासून ती लहान मुलांची रक्षण करती मातृदेवता बनली. आणि मग आपल्याला दिसतं की बौद्ध धर्मामध्ये हिची लोकप्रियता प्रचंड वाढली. तुम्हाला फक्त भारतच नाही, उत्तर भारतच नाही, दक्षिण भारत, महाराष्ट्र हे दाखवती हे शिल्प. अजिंठ्याच्या केव्ह नंबर 2 मध्ये जो गाभारा आहे बुद्धाची मूर्ती असलेला, त्याच्या शेजारच्या खोलीत ठेवलेलं शिल्प आहे, कोरलेलं शिल्प आहे, प्रचंड मोठं आहे. आणि भिक्षूंना काय करायचे, मातृदेवता, त्यांना काही मुलं होणार नाही आहेत, पण त्यांच्याकडे येणारे लोक जे भक्त आहेत ते मात्र गृहस्थाश्रमी आहेत ना, ज्यांना उपासक म्हणतात, त्यांच्याकरता ही खूप महत्वाची देवता आहे. म्हणून ते शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. आता काय दिसतं की स्तूपही आहे आणि बुद्धाची मूर्ती पण आहे. मी म्हटलं तसं बुद्धाची मूर्ती सुरुवातीला करत नव्हते, करायची नाही असा काही नियम नव्हता, पण ज्या वेळेला बुद्ध होते अस्तित्वात त्यावेळेला मूर्ती करायची पद्धतच भारतामध्ये नव्हती. भारतामध्ये मूर्तीपूजा जुनी सगळ्यात प्राचीन नाहीच आहे. सगळ्यात प्राचीन यज्ञ अग्निपूजा आहे, जे यज्ञ होते वैदिक, मग नंतर मूर्तीपूजा भारतामध्ये आली. पण ज्या काळात गौतम बुद्धांची प्रवचन आहेत, धर्म आहे, त्यावेळेला मूर्तीपूजा नव्हतीच, त्याच्यामध्ये ते याच्यावर बोललेलेच नाहीयेत असं दिसतं. पुढे लोकांना आवडलं, मूर्ती असणं सोपं आहे, चांगलं आहे, कॉन्क्रीट आहे, मग ती करायला सुरुवात झाली. मग तुम्हाला इथे दिसतं की अजिंठ्यामध्ये सिंहासनावरती बसले गौतम बुद्ध, धर्मचक्रवर्ती आहेत ना, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राचे सार्वभौम सम्राट आहेत. त्यांचं महापरिनिर्वाण इथे बघायला मिळतं. अजिंठ्यामध्ये अजून एक चैत्यगृह व्हायला सुरुवात झाली होती. तुम्हाला कळते की वरून सुरुवात करून ते खालती येणार होते, पण ते काही कारणाने अर्धवट राहिलं, पण तिथे अजून एक होऊ शकलं असतं. आणि मग ही पेंटिंग्स तुम्हाला दिसतात, उत्तम उत्कृष्ट पेंटिंग्स करता अजिंठा जगप्रसिद्ध आहे. पण अजिंठ्याचं स्थापत्य, शिल्प, धर्म, देवदेवता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
अशा प्रकारे तुम्हाला विहाराच्या आतमध्ये एका खोलीत गाभऱ्यासारखी बुद्धाची मूर्ती पण बघायला मिळते. वेरूळ आहे आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध आहे. वेरूळला बौद्ध, हिंदू, जैन सर्व प्रकारच्या लेणी दिसतात. मग अशी पाहण्यात तसा इथे पण ते 2 ओटे आहेत की ज्याच्यावरती खाली बसून ते ग्रंथांचं कॉपिंग करत असायचे. तर इथे काही देवता दिसतात की ज्या आतापर्यंत कधी बघितल्याच नाहीत आपण. तर ही महामायुरी नावाची देवता आहे. मायुरी म्हणजे काय, जी मयुरावरती आरूढ असते ती. पण ही महामायुरी ही देवतापेक्षाही ती ग्रंथाचं मूर्त रूपामध्ये अंकन आहे. महामायुरी नावाचा एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये कवच मंत्र दिलेले असतात. कवच मंत्र म्हणजे काय, जे तुमचं रक्षण करतात, तुम्हाला कवच देतात. रामरक्षा हा कवच मंत्र आहे. हनुमान चालीसा हा एक कवच मंत्र आहे की आपण काही झालं तर ते आपलं रक्षण करतील अशी आपल्याला खात्री आहे. तसं जेव्हा हे भिक्षू फिरायचे, कुठे कुठे प्रवास करायचे, तेव्हा त्यांना सर्पदंश खूपदा व्हायचा. तर ते सापाचं विष बाधू नये म्हणून सापाचा जो शत्रू म्हणजे मोर, तर तो जिचं वाहन आहे ती देवी, तिचं अंकन म्हणजे तिचं तुम्ही आवाहन करायचं तिला, तर त्या सगळ्या मंत्रांचं मूर्त रूपामध्ये अंकन म्हणजे ही देवता आहे. आणि ते ग्रंथ आहे महामायुरी नावाचा, त्या ग्रंथाचं हे पर्सोनिफिकेशन आहे, म्हणजे तिचं मूर्त रूपात अंकन आहे. पण ती मोर तिचं वाहन आहे, त्यापुढे ती सरस्वतीसारखी पण आहे आणि ती विद्येची पण देवता आहे. त्यामुळे ती काय आहे, ती प्रोटेक्ट्स डिव्होटीज फ्रॉम पॉइझनिंग. म्हणजे त्यांना दंश झाला तर त्याच्यापासून ती वाचवेलच, परत ती त्यांना ज्ञान पण देईल. तिचं नाव विद्याराज्ञी महामायुरी असं पण आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा धर्माचा विकास अजून होतो, तत्वज्ञानाचा विकास होतो, तेव्हा तुम्हाला दिसतं की ती फक्त विषापासून वाचवत नाही, तर ते विष तुमचं फिजिकल असो वा स्पिरिच्युअल असो, आध्यात्मिक पातळीवरती पण तुमचं ती रक्षण करते. तुमच्या मनावरती कुठले इतर मनात भाव येऊ नये, तुम्हाला दोषांची बाधा होऊ नये, हे पण ती पाहते. तारा नावाची एक देवता आहे. जशी अवलोकेश्वर पाहिजे तशी तारा पण इथे दिसते. वेरूळला तिचं अंकन आहे, जगातलं पहिलं परत एकदा. आणि तिथे ती पण अशीच वेगवेगळ्या संकटातनं तारणारी अशी ती तारा आहे. मग तिच्या इतकी रूपं पुढे आली, तिच्या 21 तारा बनल्या. म्हणजे पुढे आपल्याला वज्रयान हा जो संप्रदाय आहे किंवा महायानाचा उत्तरकालीन भाग, त्याच्यामध्ये हिरवी तारा आहे, ग्रीन तारा म्हटलं, हरित तारा आहे. आणि तिचं काम काय, तर ती लोकांना संकटातनं वाचवते, अशाच प्रकारची आहे. श्वेत तारा आहे, ती तुम्हाला आयुष्य वगैरे देते. मग हे आपण वेरूळचं चैत्यगृह पाहतोय, प्रचंड मोठे, दुमजली आहे. इथे पण आतमध्ये असं दिसतं की मोठा स्तूप आहे मागे, त्याच्या पुढे बुद्ध आसनावर बसलाय आणि वरती वृक्ष आहे, बोधिवृक्ष. इथे पण हरिती आहे. वेरूळला सुद्धा हरिती आहे की ज्याच्यामध्ये ती मातृदेवता आहे. म्हणजे परत इथे जे उपासक आहेत, गृहस्थाश्रमी लोक आहेत, त्यांच्याकरता म्हणून ह्या देवतेचं उपस्थिती फार आवश्यक आहे. पण आता असं झालंय की धर्माचा विकास झालाय, पुष्कळ रिच्युअल्समध्ये फरक पडलेला आहे. आणि आपल्याला असं दिसतं की काही रिच्युअल्स त्यांची अशी आहेत की जी त्यांना लोकांना कळू नये तसं वाटतं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्र मार्गाचे रिच्युअल्स त्यांनी आणलेले आहेत, धार्मिक विधी आलेत. आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या मोठ्या तटबंदी असलेल्या मोनॅस्ट्रीज, विहार तयार केलेत. वेरूळला तसं आहे की ज्यामध्ये तुम्हाला आत काय चाललंय हे बाहेरून कळणारच नाही, आणि इथे काय चाललंय ते खाली कळणार नाही. प्रत्येक मजल्या दरवाजाला त्यांनी एक दार घातलेलं आहे आणि आतवरती कळणार नाही अशी सोय केलेली आहे. आणि इथनंच आपल्याला दिसतं की तंत्र मार्गाचा शिरकाव हा बौद्ध धर्मात झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती, जो इथे दिसतो. पन्हाळकाजी नावाचं अजून एक ठिकाण महाराष्ट्रात आहे की जे आपल्याला दिसतं कोकणामध्ये, दापोलीच्या जवळ. इथे ते पन्हाळकाजी आहे. आणि इथे पण आपल्याला बौद्ध लेणी आहेत, हिंदू आहेत, गणपत्य आहेत, सगळे प्रकार दिसतात. आणि इथे आपल्याला असं स्तूप एक हिंदीमध्ये कोरलेला दिसतो. एक मोठा ओव्हरव्ह्यू आपण घेतोय कुठे कुठे बौद्ध लेणी महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि इथे दिसतं की असे स्तूप होते, हे काम्य स्तूप आहेत हा, जे वरती त्यांनी कोरलेले होते, ते खाली पडलेले सापडलेत आपल्याला. मग इथे अजून वेगळे देव आहेत, अक्षोभ्य किंवा महाचंड रोषण, या देवतांचे शिल्प आपल्याला इथे आतापर्यंत बघायलाच मिळाले नाहीत. हे देवता आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि मग आपण पाहतो की या ज्या बौद्ध लेणी आहेत त्या कोणासाठी आहेत, तर ते मुख्यतः भिक्षूंसाठी, पण त्या उपासकांसाठी सुद्धा काही प्रमाणात आहेत, कारण तिथे त्यांचं जाळे सुरू असते. या लेणींच्या मधनं आपल्याला काय बघायला मिळतं, तर हा खूप महत्वाचा पुरावा कशा करता आहे. त्याच्यामध्ये समकालीन बांधीव स्थापत्य कसं होतं, कंटेम्पररी स्ट्रक्चरल आर्किटेक्चर कसं होतं, त्याचा आज काहीही पुरावा शिल्लक नाही आहे. बांधीव विहार नाही आहेत, बांधीव चैत्यगृह नाही आहेत, बांधीव स्तूप काही प्रमाणामध्ये शिल्लक आहेत. आणि विहार वगैरे आहेत ते सांची, नालंदा वगैरे ते पडलेले आहेत पण बऱ्यापैकी. त्याचप्रमाणे इथले जे लेणी आहेत त्याच्यामध्ये तत्कालीन लिपी कोणती होती, भाषा कोणती होती, कोण दान देत होतं,
आणि प्रादेशिक भाषा कोणत्या होत्या ह्या सगळ्याचा आपल्याला अंदाज यातनं करता येतो, काढता येतो. त्याच वेळेला भारतामध्ये राहणारे परदेशी लोक कोण होते. आज परदेशी आडनाव ज्यांचं आहे त्याच्यावरूनच कळतं की ते लोकल नेटिव्ह नाही आहेत. ते परदेशी म्हणजे असं नाही की अगदी परदेशातनं झालेले आहेत, कदाचित ते महाराष्ट्रात आता राजस्थान परदेशच आहे म्हणून पण परदेशी असू शकतात. पण यवन हे परदेशी होते की जे आयोनियन ग्रीक होते, जे हिंदू पर्वताच्या पलीकडचे ते लोक होते. शक होते जे इराणी पर्शियन होते, ज्यांना ते सिथियन्स म्हणून त्यांना तिकडे म्हणायचे, त्यांना त्यांनी आपण शक म्हटलं, त्यांनीही शकच म्हटलं. पार्थिया म्हणून अजून एक प्रांत इराणचा होता, त्या लोकांना पहलव म्हटलं. आपल्याला पहलव माहिती आहे, पहलवी भाषा वगैरे सिंधी लोकांची असतात, ते पहलव हे मुळचे. तर असे 3 प्रकारचे परदेशी लोक भारतात राहत होते, दानं देत होते बौद्ध विहारांना, चैत्यगृहांना, आणि लिहून ठेवत होते की मी यवन अमुक अमुक आहे, मी शक अमुक अमुक आहे. त्यावरनं त्यांना कळत होतं क्लिअरली की आम्ही कोण आहोत. ते अनेक परदेशी चिन्ह, मोटिव्स किंवा प्रतीक, सिम्बल्स आपल्याला पाहायला मिळतात. जे स्फिंक्स बघितलं, सेंटॉर आहे, आपण फार खोलात शिरलो नाही, पण पेगासिस आहे, ग्रिफिन आहे, एल्व्स आहेत, डेंटिल्स विथ ह्युमन फेसेस म्हणून अजून गोष्ट बघायला मिळते. आणि ट्रायस्केलियन नावाचं सुद्धा आपल्याला एक मगाशी आपण पाहिला तो ते चिन्ह बघायला मिळतं. त्याचबरोबर या केव्हमधनं फार महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे धर्माचा विकास. बौद्ध धर्माच्या विकासातले जे विविध टप्पे आहेत ते आपल्याला याच्यातनं या लेणींमधनं फ्रीज झालेत. ते आज ते तुम्हाला समजतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने विकास कसा होत गेला, कोणत्या देवतांची लोकप्रियता वाढतीये हे समजतं. त्यांचे धार्मिक विधी आपल्याला दिसतात त्याच्यामधनं, त्यांचा विकास कसा होत गेला हे लक्षात येतं. त्याचबरोबर त्यांचं लोकेशन, कॉन्टेक्स्ट काय आहे या केव्हची, कुठेही नाही केलेले आहेत त्या. तर प्राचीन व्यापारी मार्गांवरती केल्या. तर ते मार्ग कोणते कोणते होते आज आपल्याला कळत नाही, पण इथनं बारीक बारीक व्यापारी मार्ग होते कुठून ना कुठून तरी जाणार. त्याच्यामुळे ते दिसतं. परत आपल्याला हे दान देणारे लोक कोण होते, जसे भारतीय होते, परदेशी होते. तर परदेशांनी का दिलं डोनेशन यांना, ते बौद्ध बनले होते का, पण त्यांनी चांगली गोष्ट चाललेली आहे याच्यातनं पुण्य मिळतं हे लक्षात आलं. काही वेळेला आपल्याला 2nd, 3rd जनरेशन परदेशी लोक भारतात दिसतात. यवन इंद्राग्नी दत्त असं त्याचं नाव आहे. इंद्र अग्नी हे पूर्णपणे वैदिक नाव आहे. इंद्र अग्नींनी दिलेला हा यवन आहे. नाशिकला शिलालेख आहे त्याचा, इसवी सनाच्या 1ल्या शतकातला. त्यामुळे असं वाटतं की तो मनुष्य 2nd, 3rd जनरेशन भारतातला असावा. एकाचं नाव आहे तो म्हणजे पहलव सुविशाख आहे एका शिलालेखामध्ये, केव्हमध्ये नाही आहे, जुनागडला. सुविशाख हे नाव कार्तिकेयाचं आहे. विशाख म्हणजे कार्तिकेय, सुविशाख कार्तिकेय, पण तो पहलव आहे, इराणी आहे, पण तरी तो नाव कार्तिकेयाचं लावतोय. म्हणजे तो 2nd, 3rd जनरेशन आहे, 3 जनरेशन तो भारतातच राहतोय, म्हणूनच शक्य होत असणार आहे. तर त्यांची मोटिवेशन्स नेमकी काय होती दान देण्यामागची हे लक्षात येऊ शकतं आपल्याला. तसंच त्यावेळेच्या आर्थिक परिस्थिती काय होती. जसं मगाशी म्हणलं की आम्ही या श्रेणीमध्ये पैसे गुंतवतोय, 1000 कारशापणं 1200 कारशापणं गुंतवली आहेत, डिपॉझिट ठेवलं, त्याचं जे इंटरेस्ट येत आहे, त्याचं व्याज जे येते, त्यांनी या केव्हमधल्या लोकांना दर महिन्याला एक वस्त्र मिळावं, चिवर किंवा औषधं मिळावीत त्यांना, असं त्यांनी लावून दिलेलं दान दिसतं. तांदूळ खायला मिळावं, भिक्षा मिळावी, असं पण काही वेळा धान्य मिळावं असं पण दिसतं. शेत घेतलेलं आहे, शेत दान दिलेलं आहे. भिक्षुकाय जाऊन शेत नाही कसणार आहे, पण जे कोणी शेत कसतील त्यांनी तो सारा भरायच्या ऐवजी ते सगळं धान्य यांना आणून द्यायचंय संघाला. त्यामुळे त्यांना दारोदार जाऊन आता भिक्षा मागायची गरज नाही उरलेली असं याच्यात माझ्या लक्षामध्ये येतं. तर अशा प्रकारे खूप अनेक गोष्टींनी या लेणींचं महत्त्व आपल्याला समजू शकतं. अजूनही काही अँगल्स आहेत की जे मी बोललेले नाही आहेत. वेगवेगळ्या परिप्रेक्षातनं म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हजनी या केव्हचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. मला माहिती मी खूप वेळ तुमचा घेतला आहे, पण मी तुम्हाला टिप ऑफ द आईसबर्गच दाखवलं आहे, हे लक्षात घ्या. हा विषय खूप मोठा आहे, त्याची आपण थोडीशी वेळ करून घेतली. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. संयोजकांचे इथे आभार मानते. सत्कार संस्कृतीचा सुवर्णक्षण, जिथे आपण आपल्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर मंजिरी भालेराव आणि इतर मान्यवर यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे ज्ञानाच्या मूर्तीला वंदन करण्यासारखे आहे. मी विनंती करते की मान्यवरांनी या सन्मान सोहळ्यास प्रारंभ करावा. आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर मंजिरी भालेराव यांचा सत्कार करतील प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर. आमच्याकडून प्रेमाची भेट म्हणून सोलापुरी चादर, सोलापुरी साडीपासून बनवलेले दागिने, सोलापुरी ब्रॉचर
आम्ही त्यांना भेट स्वरूप देत आहोत. डॉक्टर श्रीकांत येळेगावकर व डॉक्टर नभा काकडे यांची कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना रोप देऊन सन्मान करीत आहोत. प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर सरांना मी विनंती करते की त्यांनी येळेगावकर सरांना रोप द्यावे. कोठावळे मॅडमना विनंती करते की त्यांनी नभा काकडे मॅमना रोप द्यावे. आनंद कुंभार यांच्या कुटुंबियांचं प्रातिनिधिक स्वागत करण्यासाठी मी रविशंकर कुंभार यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. विनंती करते की मान्यवरांनी त्यांचे स्वागत करावे. इंटॅक्टच्या स्थापनेमागील आमची प्रेरणा डॉक्टर माया पाटील मॅडम. 2012 साली इंटॅक्टच्या उद्घाटन समारंभाला माया पाटील मॅडमच्याच विनंतीवरून डॉक्टर देगलूरकर सर आम्हाला पाहुणे म्हणून लाभले होते. त्या सोलापूर हेरिटेज कमिटीच्या सदस्य होत्या. इंटॅक्टसाठी त्यांनी अनेकदा व्याख्याने दिली आहेत. वेळोवेळी आम्ही हक्काने त्यांचा सल्ला व मार्गदर्शनही घेतले आहे. या प्रसंगी आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो व त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन पुढेही मिळावे अशी अपेक्षा करतो. मी भालेराव मॅडमना विनंती करते की त्यांनी माया पाटील मॅडमचा सत्कार करावा. नव्या उमेदीचा आरंभ. प्रत्येक नवीन सदस्य म्हणजे संस्थेच्या भवितव्याचा एक नवीन अंकुर असतो. आज आपण नव्याने या कुटुंबात सामील झालेल्या सदस्यांचेही स्वागत करीत आहोत. त्यांच्या सहभागातूनच या संस्थेची वाटचाल अधिक बळकट होईल. ही केवळ नोंदणी नाही तर एका विचार प्रवाहाशी जोडले जाण्याचा क्षण आहे. सर्व नवीन सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा. कृपया मंचावर येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. संस्था सदस्यत्व देत आहोत ACS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोलापूर. त्यांचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं. सदाफुले सरांनी मंचावर येऊन सभासदत्व स्वीकारावं. संस्था सदस्यत्व स्कूल ऑफ डिझाईन MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सोलापूर. MITचं कोणी आलंय का इथे? मानद लाईफ मेंबरशिप आम्ही दिलेली आहे ती ॲडव्होकेट मोनिका टिमके यांना, ज्या व्यवसायाने वकील आहेत आणि आमच्याशी गेली 12 वर्ष जोडलेले आहेत. ॲडव्होकेट मोनिका टिमके. आमच्या सर्व कार्यक्रमात त्या व्हॉलंटरीली सहभाग होतात, त्यामुळे त्यांना आम्ही सन्मानाने व्हॉलंटरी मानद लाईफ टाईम मेंबरशिप देतो. दुसरे सदस्य आहेत आमचे गीतांजली दिट्टी मॅडम, ज्या व्यवसायाने फॅशन डिझायनर आहेत आणि त्याही आमच्याशी गेली 10 वर्ष जोडलेले आहेत. धन्यवाद. इंटॅक्ट सोलापूर चॅप्टरच्या या 2026-27च्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स यांच्या कार्यकारिणीची घोषणा व नवीन सदस्यांचे स्वागतही या प्रसंगी करीत आहोत. सदस्य प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर व आर्किटेक्ट श्वेता कोठावळे आहेतच. डॉक्टर आर्किटेक्ट सीमंतिनी चाफळकर, आर्किटेक्ट अमोल चाफळकर,
नितीन अण्वेकर, अच्युत काटेकर, डॉक्टर धनेश लिगाडे, प्राध्यापक भीमा गोंडा पाटील. नितीन अण्वेकर, अच्युत काटेकर आणि डॉक्टर धनेश लिगाडे यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्वागत स्वीकारावे. नितीन अण्वेकर. मला असं विचारायचं होतं की हे फक्त त्या मूर्ती आणि जे काही स्थापत्य आता जागेवर आहे त्याचं कोलॅबोरेशन करणारे काही आपल्याला टेक्स्ट पण आपल्याला मिळालेले आहेत का? हॅलो. शास्त्रीय ग्रंथ उपलब्ध आहेत. मानसार आहे, समरांगण सूत्रधार आहे. तसं बौद्ध स्थापत्याचा विकास किंवा बौद्ध स्थापत्य कसं पाहिजे हे सांगणारे नॉर्मेटिव्ह टेक्स्ट नाहीत. आणि त्रिपिटकांमध्ये फक्त विहारांचा उल्लेख येतो आणि मगाशी म्हणले तर नावांचा उल्लेख येतो, प्रासाद, हरम्य, अढ्यायोग वगैरे. पण ते कसे पाहिजेत हे, कारण ते सगळं उल्लेख बांधीवसाठी आहे. कोरीव करता काहीच नाही. गुहा हे एवढं सांगून थांबलेले पण कुठल्या गुहा कशा कधी बांधल्या गेल्या, कुठल्या राजाच्या राजवटीत, ते इन्स्क्रिप्शन्स वरनं ते कळते. फक्त स्टोनकटवरनं. गुहा कधीही बांधल्या जात नाही. गुहा या कोरल्याच जातात. म्हणजे ते आपल्याकडे जनरली लोक हे असं करतात पण की म्हणजे जसं वेगळं बांधतात. माणसाला वगैरे सांगितलं त्याच्यात मटेरियल्स आणि त्याचे टेक्निक्स वगैरे माणसं. हा त्याच्यामध्ये मटेरियल टेक्निक किंवा हो. तुम्ही साईट कशी शोधावी, कशी असावी, ह्याच्यात सगळं आपण बघतो ते इम्पेरिशेबल, कधी नष्ट होत नाही. पण जर तुम्हाला एखादं शेत दान द्यायचं असतं, एखाद्या मोनॅस्ट्री, जी बांधीव मोनॅस्ट्री आहे, तुम्ही काय करणार? शिलालेख तर नाही करू शकत कारण तिथे शिलाच नाहीये, फक्त विटाने बांधलेले किंवा लाकडाने बांधलेले. तर तुम्ही एखाद्या ताडपत्रावरती दान ते देता, मग ते जपून ठेवते मोनॅस्ट्री. आम्हाला हे दान मिळालेलं आहे आणि त्याची ओसी राजाकडे असते. कधी कधी त्याची ओसी लाकडावरती ऑफिसमध्ये ठेवलेली असते. पण एखाद्या वेळेला आग लागते आणि ते ताडपत्र जळून जातं. मग आता ताडपत्र नको, ताम्रपटावरती कोरा असे ताम्रपट आहेत की घरात दान गेलेलं होतं आम्हाला, पण दान जळून गेलं, आग लागली, ते ताडपत्र जळून गेलं. मग आता आम्हाला दान रेकॉर्ड करून त्या ताम्रपटावरती म्हणजे परमनंट राहील अशा दृष्टीने. ताम्रपट महाग पडतो ना करायला, आणि सामान्य माणसाला परवडत नाही. राजाला ते अफोर्ड होऊ शकतो, नाही. म्हणजे त्या काळातल्यासाठी ताम्रपट सापडले होते. ताम्रपट पुष्कळ आहेत ना, म्हणजे बौद्धांसाठी पण ताम्रपट आहेत मिळालेले, पण कमी आहेत त्या मानाने. हा ठीक, थँक्यू. कारण विहार उभेच शिल्लक नाहीत ना आता. कसं आहे, तुम्हाला ताम्रपट कोणाकरता करायचे? जे बांधीव विहार आहेत त्यांच्याकरता. बांधीव विहारच नाहीत म्हटल्यावर ताम्रपट पण गेले असतात कुठेतरी किंवा नाही फारसे मिळाले. इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हने आपण जे पेंटिंग्स बघतो, म्हणजे मला माहित नाही हो त्याचं मटेरियलचा अभ्यास झालाय का? की कारण एवढ्या 2,000 वर्ष ते पेंटिंग टिकतात. नैसर्गिक रंग आहेत. हो. आणि 2000च काय, आपल्याकडे 10,000 वर्षांची पेंटिंग्स पण आहेत ना बेडक्याची. नाही, त्याचा कम्पॅरेटिव्ह स्टडी झाला की 10,000 वर्षापूर्वीचा कलर, हो, पण त्याला प्लॅस्टर लावलेले यांना, त्यांना प्लॅस्टर नव्हतं बेडक्यात. वेगवेगळे कोटिंग वगैरे. हो, बेसिकली प्लॅस्टर चुना, माती, गवत आणि वेगवेगळ्या कलरवरती कोटिंग नाही. आधी बेसिक कलर म्हणजे ते प्लॅस्टर थापायचं भिंतीवर, त्याला व्हाईट वॉश लावायचा, त्याच्यावरनं लाल रंगाने आधी एक स्केच करून घ्यायचं. मग अशा आपण एक स्केच पाहिलं होतं बुद्धाचं, मग त्यात रंग भरायचा. अशी ती प्रोसेस आहे. मग परत वाटलं तर आउटलाईन कोणी करायचं, कोणी नाही करायचं, डिपेंड्स. थँक्यू.
खूपच छान तुमचं लेक्चर झालं मॅडम. खूप वर्षापासून आमची इच्छा होती की तुमचं व्याख्यान ऐकावं आणि एक प्रकारचं हे आमचं हेच आहे म्हणजे असं हे अरेंज करू लेक्चर सिरीज की आम्हाला ज्यांना ऐकायचं त्यांना आपण बोलवून ऐकू शकतो म्हणून. कारण आहेत बऱ्याच जे काय आपल्याकडे वक्ते येत आहेत त्यांचे आपण यूट्यूबवर वगैरे बघू शकतो, पण हे जे एक 1-to-1 जे आपण ऐकतो हे खूपच वेगळं एक अंडरस्टँडिंग आपल्याला मिळतो. आणि जसं म्हणतात की देर आर सो मेनी ट्रुथ्स म्हणजे आणि हे आजकाल खूप बोललं जातं, तर अशा आपल्या भारताचे किती ट्रुथ्स आहेत हे ह्या जन्मात काय आपल्याला समजणार नाही. हे अजून जास्त म्हणजे आपण जेवढं समजलो तेवढं अजून गुंतत गेलो असंही वाटतंय. आणि एक ह्याच्याने आम्ही कंबोडिया भूतान वगैरे जेव्हा फिरतो, भूतानमध्ये त्या लोकांना आपल्याला जसं देव वाटतात तसे त्यांना बुद्ध वाटतो. आणि अवलोकितेश्वराचं ऐकून तरी खूप हे वाटलं, कारण त्यांना खूपच त्या बुद्धांबद्दल म्हणजे बुद्धाचे जे वेगळे वेगळे देव आहेत त्यांच्याबद्दल वगैरेचं हे सगळं इथलं जेव्हा आपण बघतो, कारण एवढा मोठा अभ्यास एवढा छोट्या वेळामध्ये आपला पण होऊ शकत नाही. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद मॅडम. आम्ही मोजत होते, आम्हाला 15 ते 20 ठिकाणचे कितीतरी फोटोग्राफ्स आणि मॅडम म्हणतात हे दिस वॉज जस्ट द टिप ऑफ द आयसबर्ग. सो आय गेस वी शुड बी कॉलिंग यू वन्स अगेन maybe some years down the line with a different topic or something like that. तर तुमचं खूप आभार मॅडम. आणि इथे हे व्याख्यान मला कंडक्ट करताना इंटॅक्टचे जे आम्ही ऑर्गनाईज करतो तर त्या आमच्याबरोबर खूप जण जुळतात आणि आम्ही काहींना हक्कानी आणि काहींना नाही तुम्हाला करावंच लागणार असे दोन्ही पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न करतो. तर सगळ्याचं आधी ह्याचाही आधी म्हणजे आज माया पाटील मॅडम येऊ शकले त्याचं खूप छान मला म्हणजे खूप आनंद झाला. कारण जसं आधी बोलणं झालं तर इट स्टार्टेड विथ मिस्टर अँड मिसेस पाटील, जगदीश पाटील सर आणि माया पाटील मॅडम जेव्हा हे मनात घेतले आणि आम्ही ऑलरेडी म्हणजे तयारीत होतो काइंड ऑफ, तर ते एक वेळ जुळून आला आणि इंटॅक्ट सोलापूर कुड बी फॉर्म. तर वी आर व्हेरी हॅपी दॅट यू आर देअर विथ अस मॅम अँड होप वी कीप मीटिंग यू अगेन अँड अगेन. आणि आमचं आज ह्या पूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओग्राफी करायला सिद्धार्थ परीट ते आमचे नेहमीचे सगळे वॉक्सला पण असतात आणि आज आम्ही हक्कानी त्यांना म्हटलं की नाही ह्याचं तुम्हाला व्हिडिओग्राफी करायचं आहे, तर ते अगदी म्हणजे काही दुसरं शब्दच नाही ते हो म्हटले. वग्गा तरी आमच्या हक्काचे आहेत तर ते आधी म्हटले नाही शक्य होते की नाही, पण काल स्वतःहून फोन करून म्हटले नाही मी आहे आणि येतो. तर हे अगदी असं फॅमिलीसारखं आहे. शेजाळ आज नाही आहेत पण त्यांनी अण्णांना पाठवलं आज आणि ते आम्हाला हे सगळं प्रोजेक्टरचं सोय करून दिले. आणि प्रेस खूप छान आम्हाला मदत करतो. प्री इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंट सगळेच व्यवस्थित आमचे रिपोर्टिंग करतात आणि जेवढे इथे ऐकू शकले त्यांच्यापेक्षा कितीतरी पटानी लोकांपर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचते. त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद. सोशल मीडियाचे न्यूज बऱ्यापैकी आता सोलापूरमध्ये हे आहे म्हणजे चालू आहेत आणि ते पण कव्हर करतात, त्यांनाही आमचं धन्यवाद. आकाशवाणी प्री इव्हेंट आणि नक्की पोस्ट इव्हेंट पण ते उद्या ब्रॉडकास्ट करतील, तर वी आर थँकफुल टू देम. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट सोलापूर वारसाप्रेमी हे एक मोठं संख्याने म्हणजे आम्ही म्हणजे काही आम्हाला नेहमी दिसतात, काही नवीन दिसतात, काही ह्या इव्हेंटला असणारच हे आम्हाला माहितीच असतो. असे बरेच जण आमच्या बरोबर जुळलेले आहेत आणि बऱ्यापैकी आता उठून गेले, पण वी वेर शुअर म्हणजे जेव्हा मॅडम म्हटलं अंदाज किती असतात म्हटलं नाही मॅडम चांगले लोक असतात म्हणजे आपण बोलू शकतो आणि ऐकणारे खूप उत्सुकतेने वाट बघतात. तर ते सगळ्यांची मी आभार मानते आणि मी थांबते. धन्यवाद.